नमस्कार मंडळी. हास्याच्या बहुमतानं मनोरंजनाचं सरकार घेऊन आली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, काही विद्यार्थी आपल्या मागण्या घेऊन आलेले आहेत मुख्याध्यापकांकडे. चला बघूया त्यांच्या ह्या मागण्या काय आहेत आणि त्या पूर्ण होत आहेत का तेच पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी कलाकारांना. काय सांगते याला पाठव. अरे भाई तुमचा पचर पचर चालू आहे, थांब. तर आत घुसू काय? अजून किती आत घुसणार आहेस पम्या? या या आत या. काय 3D पिक्चर बघतोय मी? मा वैभव सरांना तरी घाबरा रे, मार्क कापतात डायरेक्ट ते. जागा घ्या. ए बाबा ए नीट जागा घ्या, जागेवर उभे राहा. ती काय 4 मुलं आहेत माझ्या शाळेत मला कळत नाही. पम्या नीट उभा राहा. पम्या नीट म्हणजे हा पाय सोड आणि हा धर असं नसतं पम्या. नीट अवयव हलवू नकोस, शांत उभा राहा. अरे जीव आत घेणार आहे, एक तरी अवयव हलवलाच पाहिजे का? नीट उभा राहा. हा बोला, काय काम आहे? सर मला बोलायचंय. बोल शिवाली. सर काय झालंय ना, काय झालंय बोल. आम्ही सगळ्यांनी मिळून एक लिटर लिहून आणलंय सर. लिटर. आणि सर आम्हाला एक मुद्दा आहे जो जोरात खटकलेला आहे, त्याच्यासाठी आम्ही सगळे इथे जमा झालोय सर. मला सुद्धा तुझं हे कॅरेक्टर जोरात खटकतं. मी कोणाला लिहू लिटर? मोठे गोस्वामी जाता. जीप सुरू सुरू चालते तुझे. नाही सर, जीप सुरू सुरू चालते तुझे. सर ऐकून घ्या ना सर, तुम्ही ऐकून तर घ्या ना. बोल बोल बने. काय नाही सर, आम्ही 40 जणांच्या सह्या आणल्यात सर, एकदा हो, सर. वाचून घ्या ना लेटर प्लीज. हो सर. 40 जणांच्या सह्या आणल्यात? हो, हा सर. सर. अशी काय गोष्ट खटकली तुम्हाला? द्या ए लेटर दे. मग तू कशाला करतोस हे? काय 4 मुलं आहेत माझ्या शाळेत. आवाज कुणी काढला? बरेच दिवस बघतोय मी माझ्या या सवयीवर. आवाज कोण काढतं? आवाज कोण काढतं? एकदा सापडा मला समक्ष, मग बघतो. सर वर्गात आहे, बोलव त्याला. सक्षम नाही, समक्ष. सॉरी सर. पत्र आणलंय. काय पत्र आहे? पत्री पुत्री पत्रापसर. हे काय? हे किती र घातलेत? पत्री पुत्री पत्रा प्रति पृथ्वी प्रताप सर असं आहे ना रे ते. पत्री पुत्री पत्राप सर. पत्र्यास कारण. पत्र्यास कसलो कारण आहे? कसला पत्रा? तुम्हाला ना 12:30 वाजता दुपारी ना पत्र्यावर ओणू उभं केलं पाहिजे. हसलात का? 12 वाजता शाळा सुटते सर. आगाऊपणा नकोय. आता लक्ष आहे तुझ्याकडे पम्या. कधी सापळा मला रंगे हात. तर पत्री पुत्री पत्रा सर पत्र्यास काय? हा काट्याशिवाय गुलाब नाही, आईशिवाय हे कशाला लिहिलंय? तर ते सुरुवातीला सुविचार मारतात ना पात्रात, तसा मारलाय. मारलेलाच आहेस तू सुविचार, त्याला जिवंतच नाही ठेवलेला आहेस. पुढे बसा. नको करू तू तू हे. हा आईशिवाय. हा हे झाले वाचून. माननीय. एक शब्द बरोबर लिहिलाय या पत्रात. माननीय. शाबास. येस भाई. सरांना आमचा लाल लाल बोका. सरांना आमचा लाल लाल बोका म्हणजे? सर मी सांगते सर. सर आपण नाही का ते करतो सर ते करतो नाही का, आपल्याला असं खूप वाटलं की आपण एक शिरसाष्टांग नमस्कार ते करतो ना, ते से लिहिलंय सर. शिरसाष्टांग नमस्कारची स्पेलिंग मिस्टेक. सरांना आमचा लाल लाल बोका कसं असेल?
कुणी लिहिलंय हे? सर काय विचार करत होतास हे पत्र लिहिताना? तर ते माझ्या घरी बोका आहे ना, हम्म. तो कधी काय चुकला ना की असा येतो आणि शिरसाष्टांग करतो. बर, ते म्हणून मग लिहिताना आलं डोक्यात. पण मग लाल लाल का लिहिलंस? त्याच्या शेपटीखाली लाल डॉट आहे सर. ए, गप्प बस! गप्प बस! मला नाही वाचायचं हे पत्र. जे आहे ते तोंडी सांगा. सगळं चुकीचं लिहिलंय त्याच्यात. सर मॅटर काय माहितीये काय, काय सादिक भाईच्या एरियात आहेस? मॅटर काय म्हणजे नीट सांग. म्हणजे आता तो नवीन नवीन नियम काढला बघा 10वीचा. हा. विज्ञान गणितात 20 मार्क भेटले तरी पास करणार, त्याच्यावर बोलायचं होतं सर. हा, अच्छा, हा, कळलं मला. नाही, मलाही खटकला येतो. मला माहिती आहे तुमची काय इच्छा आहे. तुम्हालाही असंच वाटतंय ना की 100 पैकी 35च मार्क असले पाहिजेत पास होण्यासाठी? नाही नाही, नाही सर. सर 20 पण लय होतील सर. सर मी काय म्हणते सर, 12 चालतील आम्हाला. 12? 12 चालतील सर. 12 नाही, 7 करू पासिंग पुरते. 7. सर 7 मध्ये सलटवून टाका, पुढच्या वेळेस तुमच्याकडे येऊ. जबान आहे आपली. चड्ड्या विकतोय मी? पुढच्या वेळेस तुमच्याकडेच येऊ. चड्ड्या विकतोय मी? बावळ्याट. सर सर काय आहे? लफडी नको. मी काय म्हणतो, हा. तुमचं जाऊ द्या, आमचं जाऊ द्या, 8ला डन करा ना. चालेल सर. 8. अरे 8. ए, फायनल जाऊ द्या, आमचं जाऊ द्या. माझं काहीच नाही इथे. तुमचं चाललेलं आहे सगळं. आगाऊ कुठचे? अरे मला वाटलं माझे विद्यार्थी आहेत म्हणतील सर काळजी करू नका 100 पैकी 100 मिळवू. नाही, यांना काय 7 मार्क पाहिजेत, 8 मार्क पाहिजेत. ए, लाज नाही वाटत का रे तुम्हाला? तर वाटते ना, जाम लाज वाटते सर. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मागच्या परीक्षेला 80 मार्काचा पेपर लिहिला विज्ञानाचा, 3.5 मार्क मिळाले सर मला. 80 मार्काचा अभ्यास केला मी सर एवढा, त्यात त्यांना 3.5 मार्कच बरोबर दिसले. त्यांना लाज वाटली पाहिजे चेक करताना सर. तुला लाज वाटली पाहिजे. काय पेपर सोडवला होतास तू? हा, काय उत्तरं लिहिली होतीस तू? दिव्याचा शोध कुणी लावला? अल्लादीनने. कुठला चिराग घासला होतास? अल्लादीनने लावलाय दिव्याचा शोध. ठीक है सर, उसका छोड़ो, आपण बोलो. मार्केटमध्ये आहेस? आपण बोलो. मार्केटमध्ये आहेस? नहीं, कितने में देगा? कितने में? कानाखाली आवाज पडू तुझ्या. सर पासिंग. उसका छोडो, अपने में बोलो. पावळट. सर ना, अजिबात तोंडात ना आवाज काढायचा नाहीयेस पम्या. तो तुझ्याशी बोलताना सुद्धा लाज वाटते रे मला. काय पम्या हे काय घातलंयस गळ्यात? सर आईने दिलाय सर. कुठली आई कवट्या देते गळ्यात घालायला? आईने दिलाय. लाज नाही वाटत तुला? आठव रे जरा, आठव. मी जेव्हा 10वीत होतो तेव्हा तू या शाळेत 7वीत आला होतास की नाही? हा सर. 8 वर्षांनी रिटायर होईन रे मी. अजून 10वीतच आहेस तो. लाज नाही वाटत तुला? फक्त बाग गरम करायला येतोस का रे? कशाला येतो? शिक ना. नसेल शिकायचं तर वडिलांची वडापावची गाडी आहे, तिकडे जाऊन काम कर. नाही सर, आपल्याला पण शिकून मोठा व्हायचा आहे ना सर. तू नुसताच मोठा होतोय. शिक पण मध्ये मध्ये. आता तुझ्या मापाची चड्डी पण मिळत नाही युनिफॉर्म वाल्याकडे. एक फुल पॅन्ट घेतो, ती कापून छोटी करतो आणि शाळेत येतोस तू. लाज वाटली पाहिजे तुला. काय काम आहे ते पटापट बोला. सर मी सांगते. काय आहे? वीस नाही पडणार सर आम्हाला. खरंच सर. सर नाही पडणार सर. सर आम्ही चौघांनी मिळून आहे ना सर, एक सेमिस्टरला एक पेपर दिला होता सर. आम्हाला चौघांना मिळून 14 मार्क पडले होते सर. आम्हाला तरी 4 मिळाले, याला 2च मिळाले होते सर. आम्हाला इथे चौघांना मिळून 14 पडतात सर. 20 तर लांबच राहिले ना सर. हो सर. सर तुम्ही पण डोकं लावा ना जरा यार. अक्कल वापरली पाहिजे सरांनी पण सगळं. प्लीज. मला बोलतेस तू हे? हा सर, तुम्ही अक्कल वापरली पाहिजे, डोकं लावलं पाहिजे ना सर. वा वा शिवाली वा. तुझ्या संवादातली हतबलता आणि उर्मटपणा याचा जो एक सुरेख संगम साधून तू आता माझ्याशी संवाद साधलायस आणि त्यावर जो एक मूर्खपणाचा मुलामा दिलायस. हा, कानाखाली आवाज काढेन. कानाखाली आवाज काढेन. मागे हो. अभ्यास करायला नको आणि मला सांगताय पासिंग मार्क वाढवा. सर काय आहे? आपण एक बोलू काय? नीट बोल रे पम्या. सर मेन चिक्की कुठे फाटते माहिती आहे? काय काय अर्थ आहे याचा? मेन चिठी कुठे फाटते याचा? तर म्हणजे मेन प्रॉब्लेम कुठे हा आहे सर, असं. प्रॉब्लेम काय आहे प्रॉब्लेम माहिती आहे? सर. असं हा, आहे. बोल. सर मेन काय होतं माहिती आहे? 20 मार्काचा गणित आपल्याला येत असताना तर आपण शाळेत कशाला आलो असतो ना? बरोबर आहे सर. जिंदगानीमध्ये आपण कशाला? आपण मग तिथेच राहिलो असतो ना. गणित नको आहे सर हो जिंदगानीमध्ये. सर. वाटेल ते बोलू नकोस. गणित नकोय आणि हे नकोय आणि ते नकोय. काय गणिताचा काय प्रॉब्लेम आहे तुला? सर जिंदगानीमध्ये गणित नको आहे सर. आता बघा ना, आपण एक्सपिरियन्स आहे सर. 7वी बोलू नको, 8वी बोलू नको, 9वी बोलू नको, 10वी बोलू नको. तू काहीच नको रे बोलू. तू तिकडेच आहेस अजून. तू तिकडेच आहेस. कसा बसा तू 8वीत गेला होतास, त्याच्यानंतर पुढे जात नव्हतास. कोविड आला आणि म्हणून 2 वर्ष पुढे ढकललंय तुला. 10वी पर्यंत नेलाय. तू नको बोलूस त्याच्याबद्दल काही. तसा नाही सर, आपण अनुभवातून बोलतोय ना. आपण बापाच्या वडापावच्या गाडीवर असतो ना सर, तिथला अनुभव आहे. जिंदगानीमध्ये गणित नाही. कोण आपल्या समोर आला ना, 5 वडापाव दे, 60 रुपये, तोंडपाट आहे आपल्या. लो,
अरे पण हे गणितच आहे ना पम्या. नाही सर, आता तुम्ही मला सांगा सर, वडापावच्या गाडीवर कोण येतो आणि असा बोलतो काय, एक चिटा वडापाव द्या, एक कॉस वडापाव द्या. तर वडापावचा व्यास नाही मोजत कोण, वडापावचा घास घेतात. भजीची त्रिज्या नाही, भजीची मज्जा घ्यायची असते सर. हा बाई. ए, भले भले. ए, भले भले. कोण असतोस रे तू? हा, तुझं ऍडमिशन फायलीच झालं होतं. कोण असतोस तू? लाज नाही वाटत? भले भले. हा, तर नाही ते भले भले असं आहे. कानाखाली आवाज काढेल मी. स्पष्टीकरण नको आहेत मला, कानाखाली आवाज काढेल मी. तो काही बोलेल, तुम्ही त्याच्यावर टाळ्या वाजवाल. अरे पम्या, जिंदगानीत शी रे, काय शब्द आहे हा जिंदगानीत. आयुष्यात गणित असतं. आता तुझ्या वडापावच्या गाडीवर कुणीतरी 5 वडापाव मागतं म्हणून तू 60 म्हणतोस. 57 वडापाव मागितले तर काय करशील? आपण दुकान बंद करतो सर. मुळात सर 57 वडापाव कोण खातो त्याला शोधला पाहिजे आधी. अरे 57 वडापाव कुणी खात नाही रे, पण समजा 57 वडापाव मागितले तर हिशोब कसा लावशील? तर आपण त्याला हिशोब करायला सांगतो वडे बांधताना, आणि त्याला सांगतो की देख बाय भगवान देख रहा है. पोरगा असेल तर त्याला बापाची शपथ देतो, बाप असेल त्याला पोराची शपथ देतो. आणि भगवानचं नाम सांगितलं ना जिंदगानी मध्ये सर ना, सगळे लोक घाबरतात भगवानला. भगवानच फायनल आहे सर, गणित बिनीत काय नाही आहे सर. पम्या पम्या ए पम्या, हे भयंकर आहे पम्या. भयंकर बियंकर काय नाही सर, जिंदगानीमध्ये हेच आहे सर. सर तुम्हाला सांगतो ना, भगवानच फायनल आहे. जो चोच देतो ना तो दाना पण देतो भाई. हा, जो बोल्ट देतो ना तो पाना पण देतो सर. आणि सर जो मोबाईल देतो तो चार्जर पण देतो सर. पण सर, जो जीभ देतो ना तो स देतो असं होतच नाही सर. मागे मागे मागे. नका ना करू एवढा, नका ना करू एवढा. मेलोड्रामा चाललाय. अरे नका ना बाळांनो, ऐका ना रे. मला माझ्या शाळेचा 100% निकाल लावायचा आहे. तुम्ही 4 कारटी सतत मध्ये येत असता रे. वाह नापास. काय त्रास आहे तुम्हाला गणिताचा? कळत नाहीये का तुम्हाला गणित अजिबात? मी शिकवत जाऊ का? तसं सांगा. सोप्या सोप्या पद्धती आहेत रे माझ्याकडे गणितासाठीच्या. सोप्या पद्धतीने गणित शिकवू का तुम्हाला? चालणार आहे का? लक्ष देऊन ऐका. आज सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे. कोण आवाज काढतं? मी असं केल्यावर आवाज कोण काढतं? आम्ही नाही सर, काय करतो. तुम्ही नाही काढत? 1 मिनिट. बने आकर. तू नाही आहेस, तू नाही आहेस, कळलं मला. तू नाही आहेस. शिवाली आकर. हा, तू सुद्धा नाही आहेस. ठीक आहे, हरकत नाही. आकर. चिडवायचं नाहीये मला. नाही, आकर फक्त. आकर. नाही, तू पण नाही. पम्या आकर. आकर. कधीतरी सापडा रे मला रंग हात, मग तुम्हाला दाखवतो. चिडचिड 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 होते रे माझी तुमच्यामुळे. ऐका ऐका, तुम्हाला सोप्या सोप्या पद्धती शिकवतो गणिताच्या. जमलं तर या वर्षी तरी पास व्हा आणि माझ्या शाळेतनं निघून जा. सोपी पद्धत सांगतो. एक काम करा दत्तू, समजा तुझ्याकडे 4 पोपट आहेत. अरे वा, मजा आहे तुझी. थँक्यू सर. नको ना रे बोलत जाऊस तू, नको ना बोलत जाऊस. दत्तू, तुझ्याकडे 4 पोपट आहेत. बने, तुझ्याकडे 12 चिमण्या आहेत. 12 चिमण्या सर. 12 आणि- चिमण्या. हा, शिवाली तुझ्याकडे समजा 3 कबूतर आहेत. सर मला कमी कशाला देताय सर? ऐक ना फक्त बाळा, तुझ्याकडे 3 कबूतर आहेत आणि सर पम्या आपल्याला डेंजर द्या काहीतरी. हा सर. हा. बर बर. पम्या समजा तुझ्याकडे 8 काका कुवा आहेत. बेफाम. तर आता हे जे सगळे पक्षी आहेत हा. ते एकमेकांमध्ये अशा पद्धतीने वाटा जेणेकरून सगळ्यांकडे समसमान पक्षी येतील. हा सर. चालेल हे सर. करतो. सर, चालेल, सर. 5 मिनिटं द्या, आम्ही एकदम वाटून घेतो सगळ्यांना. या लवकर. हे, भाई इकडे भाई द्या. तू ते बोल ना. काय ते? हा बर, युअर टाइम स्टार्ट. नाही नाही चला. चला. मी काय बोलतो ऐक. हा. भाई मी लावतो हा हा घड्यावर. तुला हे बघ, हा. माझ्याकडे 12 चिमण्या आहेत हा. आणि तुझ्याकडे 3 कबूतर आहेत ना. हा, माझ्याकडे आहात. 3 कबूतर मला दे, होऊन जाईल काम. कशाला देऊ? अरे आमच्या एरियात सादिक भाई आहेत ना,
ते कबूतर घेतात आणि पैसे देतात आपल्याला. आपण चायनीजला जाऊ ना सगळे. असं असेल तर मी देते ना सादिक बाईला, मला पैसे मिळतील ना भाई. हे भाई 4 मिनिटं आहेत हा भाई. 2 मिनिटं. अरे ते 20 रुपयाने देणार. माझी वट आहे 25 ने देतात मला. अरे मग तू पण सोबत चाल ना, मला पण 25 रुपये मिळतील ना माझ्या कबुतरांचे. अरे तसं नाही, मी गेलो तर कसं पटकन काम होईल ना. तुला ओळखत नाही काय नाही तर हे बरं आहे यार, तुझी सिमनी उडून जाईल बूर. याचा पोपट पिसाटेल, माझं कबुतरांचं काय हा? अरे भाई भाई ये 3 मिनिटं भाई पटकन. तुमचं गणित कच्चं आहे भाई, मी सांगतो तुम्हाला. तुझ्याकडे काय आहे? माझ्याकडे 12 चिमण्या आहेत. तुझ्याकडे काय आहे? माझ्याकडे कबूतर आहेत 3. ते माझ्याकडे पंचरंगी पोपट आहे. काय बोलतो मी तुला देतो, मला चिमण्या देतो. भाई? तू पोपट दे, चिमण्यांचा झोल मी भाई करतो भाई तुला. काय बोलतो, आपल्याला 8 काका कुवा दिले आहेत ना. हा. काका कुवाला सांगतो तुम्ही 8 काकी कुवा पटवा, मग काहीतरी होईल रे. हा, चालेल. पण एक काका कुवा आहे तर मामी कुवा पण चालेल ना आपल्याला. मोसा की कुआ भी लगेंगे. आजी भाई, कुवा पण एक लागेल मग मिनिट आहे. आपल्याला. थांब थांब. आजी हे- कुवा पण हे लागेल. आजी 2 कुवा मिनिटं. पण हे लागेल. बघ, त्याच्या 8 पटकन काका घे. कुवा. म्हणजे तुझ्याकडे किती होतील म्हणजे सगळ्यांकडे? तीन कबूतर, हे माझ्या 12 भाई, चिमण्या ना. मग हिला सांगतो हे कबूतर भाई, घेता ऐकत अरे नाही. कसं कुवा पण यार? लागेल ना अरे आपल्याला. थांब यार, आपण सलटवतो. अरे पण ऐक ना, आपलं इथे मॅटर अरे होईल आपली ना. गापची आहे सराबरोबर थांब. तर आपण काय बोलतो, तुम्ही आपल्याला काका कुवा दिला ना, त्याच्याऐवजी तुम्ही आपला खेकरा द्या ना. तुम्ही देणार खेकरा, मग आम्ही देऊ ढेकरा. गावात मग हा? हा अरे अख्खं स्किट आणि तुझा हा पंच तुम्हाला सर, ऐका ना. ऐका ना. सर, वा वा वा, हिलेरियस परफॉर्मन्स. आम्हाला हे विद्यार्थी खूप आवडले, एकदम भले भले परफॉर्मन्स. मजा आली, खूप मजा आली, भारी. वा प्राजक्ता, मला दत्तूपेक्षा तुझं आवडलं बोल. नाही छान केलंस प्राजक्ता, मस्त, व्हेरी नाईस. मस्त होती कॉन्सेप्ट आणि मस्त होतं सादरीकरण. सगळ्यांची कॅरेक्टर्स मस्त होती आणि धमाल आला. मी तो अतरंगी जो आगाऊपणा होता त्या मुलांचा आणि त्याचबरोबरीने इनोसन्स पण, ते दोन्हीचा मिलाप तुम्ही चौघांनी फार मस्त दाखवला. कॅरेक्टर फार तगडी पकडली होती. शेवटपर्यंत मलाही कळलं नाही की आवाज कोण काढतंय, कोण काढत होता आवाज. वा 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 वा. समस्त महाराष्ट्राचं लक्ष बनेकडे होतं, पण हास्यजत्रा पम्याची होती. मजा आली. पृथ्वी मस्त ॲज युजल, उत्तम. सई. बेफाम मजा आली खूप. पीपी ते हे खूप भारी होतं आणि ते ते डिव्हाइस जे तुम्ही केलं होतं ते अप्रतिम होतं. त्याचं टायमिंग पण तुम्ही एकदाही चुकला नाहीत. प्लीज एक रिक्वेस्ट आहे की याची सिरीज व्हायला पाहिजे आणि Yes. आम्हाला ती बघायची. येस, ऑन पब्लिक डिमांड. येस. मृत व्यक्तीची इच्छा पूर्ण करण्यासाठी सगळे झालेत सज्ज. चला बघूया ही इच्छा नेमकी आहे तरी काय. तेच दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी कलाकार. तो असतो. गेला बिचारा मधू अण्णा, आयुष्यभर एकटाच राहिला तो. आता लग्नच नाही केलं म्हणलं एकटाच असणार की. पोरं बाळा बी नाही ती. आम्ही एवढे पुतणे होतो कवा आलं नाही तर आमच्याकडं. नाही तसा एकलकोंडाच होता तो. माझ्याशिवाय कोणाशी त्याचं पटायचं बी नाही. जायच्या आधी मला म्हणाला होता, श्याम्या माझं सगळं कार्य तूच कर आणि ते बी याच खोलीत कर. सगळं करवून घेतलं त्याने माझ्याकडून. नाही तसं आम्ही होतो की आता पुतणंच होतो की आम्ही. आणि यायला पाहिजे होतं पण तुम्ही अंत्ययात्रेच्या वेळेस. काय आता काम म्हणल्यावर काय अचानक नाही आता आलं, आता काय करायचं. असतात काम. दाद्या हो 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 रोया हो 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 झाले 13 दिवस झाले आता. हो 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 सॉरी सॉरी लेट झाला जरा. सॉरी सॉरी आय एम सो सॉरी. का रे भाऊ, कशी आहे मुंबई? हा वर्स्ट लाईफ कॉर्पोरेट लाईफ इज वर्स्ट लाईफ. मी सांगतो तुम्हाला, अण्णांचं पण झालं ना तेव्हा मला ऑस्ट्रेलियाची सगळी लोक माझ्या डोक्यावर बसली होती. अरे बापरे. मी म्हणालो त्यांना मला सोडा अंत्ययात्रेला तरी जाऊ द्या, पण नाही. मला म्हणले जायचंय तर जा आणि नोकरी सोडून जा. म्हटलं बरं तसं करतो. अरे हे तिकडे तिकडे ठेवायचे ना रे. सॉरी सॉरी सॉरी. नाही पण तुम्ही जे म्हणालात ना मला की ते व्हीलचं आणि सगळं 13व्याचं आहे, मी म्हटलं नॉट डुईंग. मी तुमचं काय ऐकणार नाहीये. माझं ब्लड रिलेशन आहे. मी जाणार म्हणजे जाणारच. अरे
इकडे ना रे. सॉरी 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 भलती बिजी असता कडे तुम्ही शहरातले लोक. हे अगदी ठणकावून सांगितलं हं, ओंकारनी. ऐकलं नाही म्हणजे नाही. अरे ओंकार झालं? ते ईशाताई आणि प्रसादराव येत आहेत ना. हा नाही ते प्रसादरावांचं जरा दुकान बंद बिंद करायचं असतं आणि आमच्या ताईचे गुडघे म्हणजे विचारू नका. तेरावं संपला असेल तिकडे खायला पाहिजे माणसाला. कार गेला जाताना पण कोम कोम तोंडात हात बसलाय माणूस. ताई नाही ताई ताई नाही ताई ताई हो काय हो 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 नको 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 नाही हो 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 हो. नमस्कार प्रसादराव. नमस्कार. खाऊन घ्यायच्या आधी मग बोलायचे ना. आत घ्यायचे तर बाहेर फेकले तुम्ही. दिवसभर उपास होता काल, मग आज भूक लागली बरं, म्हणून बरं. खातायत. पाया पडून घ्या. अरे माझ्यानी मधु अन्नाचं पाया पडून घे ईशा. अण्णा अण्णा कसे गेला सोडून हो? बरोबर माझ्या गुडघ्याच्या ट्रीटमेंटच्या दिवशीच जायचं होतं तुम्हाला. अंग खांद्यावर खेळले, तुमच्या पुतणी आली, तुमची ईशा आली. बस बरोबर नाही केलं त्याने. तुला अंगा खांद्यावर खेळवताना त्याचे गुडघे जायला पाहिजे होते. ताई इथे तू इथे इथे बस. ताई ताई हळू 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 ताई ताई दोन्ही गुडघे दुखतायत का ग? ना आता बदललाच म्हणून विचारलं. दुसऱ्या पायावर वजन पडलं ना की हा गुडघा पण दुखतो. हळू हळू हो हसू नका, पाया पडा. पूजेला आलायत का भाऊजी? प्रसाद काय मागताय? बसून घ्या बसून घ्या. प्रसादराव बसून. पंडू तात्या गेलं. पंडू तात्या. मधु अण्णा. कोण बंडू तात्या? मधु अण्णा गेले भाऊजी. मधु अण्णा तुमचा इमोशनल झालं ना की नावाचा गोंधळ बस बस होतो बस यांचा. बस बस हो बस बसा बस. थँक्यू. अरे नाही त्याच्यात काय थँक्यू. नाही नाही तुम्ही होतात म्हणून यांचा शेवटचा काळ तरी बरा गेला हो. होय हो, नाहीतर शेजारी म्हणून एवढं कोण करतं मला सांगा. अरे आम्ही काय नुसते शेजारी होतो का? काय रा दोस्त होता माझा, जीवा भावाचा मैत्र होता. फ्रेंड. पण बरं झालं बरं का तुम्ही आले. काय तो मला नेहमी म्हणायचा, अण्णा हे माझं सक्का कोणी नाही आहे, पण जे काय माझे पुतणे आहेत ना तेच माझे आपले आहेत बुवा. बस काय याला काय अर्थ आहे? आ मधु अण्णा किती झालं तरी श्याम काका लांबचा असला तरी आमचा काका होता. अरे हो भो श्याम काका मी आहे. काय बोलताय तुम्ही? ते मधु अण्णा जे गेले ते मधु अण्णा. कोण गेलं? काय बोलताय तुम्ही? श्याम काका आहेत नाही ते बसले. त्यांना मग- ताई ताई ईशा 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 जाऊ दे. कावळ्यात छापाने कुठे काय मरते का? शांत शांत. तरी घेऊन जायचं. हो हो एकटा एकटा हो 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 एकटाचे. चल चल उगा मुगा राय. जाऊ दे जाऊ दे. जाणारा जातच असतो रे. चल 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 आपली जागा घे. चल 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 उगा मुगा राहणार रे. अरे होत राहत एवढं काय रडायचं त्याच्यात. बस 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 बस. कोण? मला पण माहित नाही. सकाळपासून आलेला आहे तो. नुसता रडतोय ना काम करतोय, रडतोय ना काम करतोय. पण तुम्ही विचारलं नाहीत का? तो असतो
तो असतो बस हो येस एवढाच लॉजिक आहे. येस परंपरा आहे ना ती. शोक सभेच्या स्किट मध्ये असतो ना तो. बरं त्याला काय बोलायला जाऊन नुसतं बोंगात आणतोय. म्हटलं मरू द्या, काय करायचं तर करू द्या. ना ता ऐका, जवळजवळ सगळं कार्य आटोपलेलंच आहे. फक्त आता अन्नाच्या अस्थी विसर्जित केल्या तर त्याचा आत्मा मुक्त होऊन जाईल भाऊ. हा मला अण्णा बोलला होता की त्याच्या अस्थी आहेत ना पार तिकडे मांडवी नदीत विसर्जित करायच्या म्हणे. तर तेवढं विसर्जित करून द्या बा. हो ओंकार घेऊन जा मग अस्थी तू. हा म्हणजे असं काही हे नाही आहे म्हणजे आम्ही अण्णा तर काय परके कुठे आहेत. नाही तुमचेच आहेत. हा आमचेच आहेत अण्णा. नाही हो पण ना आम्ही कॉर्पोरेटची बैल झालो होतो श्याम काका. सिरियसली म्हणजे ना आमच्या हातातच काही नसतं. आज पण ना मी असं माझं सॅक्रिफाईस करून आलोय माहितीये. करिअर अख्खं स्टेकवर आहे करिअर. मला माहित नाही उद्या जाऊन काय होणार आहे ते. हे ना सुट्टी मिळत नाही काय नाही. त्यामुळे मला प्लीज गृहीत नका धरू. आय नो रूढ आहे ताई. आय नो रूढ आहे पण मी काय आय एम हँडकफ्ड ताई. मला प्लीज गृहीत धरू नका. आय एम सो सॉरी. मला पण गृहीत धरू नका. काय मी HR आहे एका मोठ्या कंपनीत. मला पण सुट्टी मिळणार नाही आणि आमच्याकडे बेबी आहे ना. अरे बापरे ओंक्या अरे तुला मूल झालं सांगितलं. नाही आम्ही ब्रुनो पेट पॅरेंट आहोत ना आम्ही. ब्रुनोला सांभाळायला लागतो. सकाळी खाली फिरवायला घेऊन जाऊ लागतो. त्याला एकट्याला नाही सोडू शकत. काय आमच्या समोरच्यांकडे मस्करा आहे ना. ते ब्रुनो आणि मस्करा भांडतात दोघं. मला वाटलं त्यांचं काहीतरी होईल. ब्रुनो मस्कराचा एक ब्रुन मस्का कोणतरी पण नाही. त्यांचं जुळतच नाही पटतच नाही त्यांचं एकमेकांना. स्वभावच वेगवेगळे आहे. एक्सेप्ट नाही होत त्यांना. नाही ना भाऊजी करतील ना. भाऊजी जातील. भाऊजी जाल ना. जाल ना म्हटलं. जाऊया जाऊया चला कुठे कुठे अस्थि घेऊन जा. अस्थि विसर्जन. अस्थि विसर्जन अस्थि घेऊन जा बा मांडवी नदी. आहे का. हे बघा प्रश्न आहे. अरे यार जायला काय मी जाईन. अरे मी जाऊ शकतो. प्रश्न तो नाही मग. पण कसं आहे म्हणजे चंपक तात्या आपलाच होता. कोण चंपक तात्या. मधु अण्णा. हो काय भाऊजी. नाही मधु अण्णा आपलाच होता. पण काय आहे ना आमचं जनरल स्टोर आहे. मग जनरल स्टोरला थांबावं लागतं. गल्ल्यावर थांबावं लागतं. म्हणजे पोरं तुम्हाला सांगतो धनाडामध्ये झोल करतात. गल्ला सोडून जरा इकडे तिकडे गेलं आणि नंतर गल्ला बघितला की गल्ला असं होतं आमचं. नका ना करू. अस्थि विसर्जनाच्या विषयाखाली विसर्जित करण्यासारखे विनोद नका ना करू. काहीतरी आपलं म्हणजे मला जमणार नाही एवढंच म्हणायचं. ईशा 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 बेटा मग तू अस्थि घेऊन जाते का. मी हा माझ्या अण्णा येते. हो ना मग मी जाणार नाही का मग. बर जा मग. हे गुडघे बरे असते ना. हे अशा तुझ्या गुडघ्याच्या नादात मांडी मुडशील माझी. बस नाटक कर. तुझा ना हा तुझा ना अस्थि विसर्जन करायला. रोयाला पाठवा. रोया नाहीतरी असंच असतो. काय ना त्याला पाठवा. असंच असतो म्हणजे ठीक आहे. असंच काय तेवढं रोया नाही राहिला आता. निष्ठावंत कार्य करता आहे आता मी. भाऊंचा नुसतं फोन जरी आला नाही लगेच पळत पळत जायला लागतंय मला. ह्या सभा त्या सभा सुट्टी नाही अजिबात. गाडी मीच चालवतो ना त्यांची. म्हणजे ड्रायव्हर पण आहे मी. तिकीट मिळालं यावेळी भाऊंना आमदारकीचं. आमदार झाले की नाही मंत्री पण मिळणार. अण्णांची ती घेऊन स्वतः जाणार मी हेलिकॉप्टर मधनं. भाऊंच्या हस्ते करणार ते विसर्जन. रोया काय कधी त्यांना तिकीट कधी उभे राहणार कधी ते निवडून येणार कधी. तेवढ्या वेळ तो कलश काय असाच ठेवायचा का. नाही तर काय. सोडा हे असले धंदे सोडून दे. आधीच सांगतो तुला. अरे श्याम भाऊ ऐका ना. श्याम का तुम्हीच जा ना. तुम्हीच करून या ना. काय अरे पण अस्थि विसर्जनाच्या पूजेला रक्ताच्या नात्यातलं कोणतरी पाहिजे ना. काय बोलता पप्पू काका. श्याम काका हे जे आहे श्याम काका. बस काय काय बोलता. कुठल्या रक्ताची नाती काय. अडी अडचणीला शेजारचा रक्ताच येतो. अरे शेजारी कोण राहतो. शेजारी. काय बोलता. ताई काय एकतर झोपताय ना तर काही बोलताय. थोबाड ना बंद ठेवा. बंद. खाणं कोंबड्याच्या लायकीचं आहे.
सांगितलं की मला नाही काय चाललंय तायडे तू एकदा गुडघ्याचा आणि फरशीचा अंदाज घे फक्त जरा. तू विसरतेस का तुझा गुडघा दुखतोय ते? काय नाही, तुम्ही जा, ठरलं तुम्ही जा. नाही ती मांडवी नदी आहे ना गैरी लांब आहे. एक तर आहे ना प्रवासात बसून बसून आहे ना माझे गुडघे बलते दुखतात नुसते ठसा करतात. हिची औषधं घेऊन जा. अरे लिगामेंट गेलंय रे माझे. कुठं आहे कुठं मांडवी नदी? गोव्याला. ते हे स्वस्तात मिळतं ते. हा काजू फेनी. हो रे. हा ना रे. सिंगम वाला गोवा. अरे सिंगम वालाच ना रे. शेवटच्या दिवसांमध्ये ना अण्णाला गोव्याच्या बलचा लळा लागला होता. अण्णांना गोव्याचा? फोटोत पण बघा ना जाताना पण गोवा करतोय तो. लोक जाताना आ करून जातात, हा गोवा करून गेला. शेवटचे शब्द तेच होते. एक मिनिट, कोणी काय आता मध्ये बोलू नका. हे बघा ओ हे कोण आहे ते? मधु अण्णा. मधु अण्णा आहेत. मधु अण्णा गेले. हा मी कोण आहे? मधु अण्णाचा जावई आहे. हा जावई मध्येच येता जावई. मी जाणार. कोणी काय बोलायचं नाही. मधु अण्णाचे हे करायला मी जाणार. ओंकार तू येणार? काय प्रश्न आहे हा? काय प्रश्न आहे का? लोक भले मला पुतण्या समजत असतील, यांचा पण वडील होते ते माझे मोठे बाबा मानायचो मी त्यांना, बिग डॅडी. मी आधीपासूनच ठरवलं होतं की जॉब गेला तरी चालेल पण अण्णांचं अस्थिविसर्जन मीच करणार म्हणून. आता तुम्ही बोललात भाऊजी तर तुम्हाला यायचं आहे तर चला, मला तसं काही नाही पण मी येणार. चेतू चालेल. नाही जाऊया. नाही सगळेच जाऊ. नाही नाही तुम्ही दोघी नको, मी आणि भाऊजी जाऊन येतो, अस्थिविसर्जन करून येतो. भाऊजी 4 दिवस ओके आहेत ना? 4 दिवसात काय होणार? 5 nights 6 भाऊजी days. 5 nights 6 days कशाला हवेत अस्थि विसर्जनाला? काय परिस्थिती काय? प्रश्न काय विचारते? 6 दिवस कशाला हवेत? कशाला हवेत? काय आता सांगायचं? सांगा आता. आता काय करायचं? अस्थि विसर्जन. बरोबर. मग 6 दिवस कशाला? वा रे वा. काय अस्थि विसर्जन ना? अस्थि विसर्जन 6 दिवस लागतात बाबा. सनबात वगैरे काय बोलला? नाही कसली सण? ताई 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 गप्पा बसतो का? ताई मला बोलायचंच नाही. अगं अस्थींना ऊन दाखवायचं ना, उन्हाखाली जरा अस्थी ठेवायला पाहिजेत ना, त्याचं म्हणता येते. काय अगं दमट असतं वातावरण त्या कळशामध्ये, ते घट्ट होतात सगळी हे राख आणि अस्थी ती ना. मग आणि आपल्याला व्हिडिओ नाही काढायचंय भाऊजी ग्रुपमध्ये टाकायला ते अस्थी वगैरे, तर ते असे अस्थी टाकताना असं छान दिसलं पाहिजे ना. दाजी मी पण येणार अण्णांच्या पिकनिकला. हे हाडकं विसळायला. कब्बशी होती अण्णा, कपरा जरा नेणार. थांब नेणार. चला जाना बोलतायत ते. नाही अण्णा नाही, तुमचीच पुतणी आलेली असताना जावई कशाला पाहिजे तुम्हाला? तुम्हाला मी घेऊन जाणार. ए बेटा, अण्णाला आधी देव घेऊन गेलेला आहे, त्याच्या फक्त अस्थी न्यायच्या आहेत. तेच बोलायला देवा मी. अस्थि घेऊन जाणार मी. आपण जाऊया. हा रोयाची बायको तू आणि मी, आपण तिघी पटकन जाऊन आपण जाऊया. जमेल ना तुला? जमेल. मग थोडी शॉपिंग करावी लागेल. शॉपिंग मला पण करावी लागणार आहे. 2-3 वन पीस घेते. घालूया. चालेल. पार्लर मध्ये जाऊया आधी. तुझ्या घरासमोर आहे ना? हो मी घेत. स्विमिंग कॉस्ट्युम शामका काय इकडे स्विमिंग कॉस्ट्युम मिळतील? अण्णांच्या अस्थींसोबत पोहायची कॉम्पिटिशन करायची आहे का? स्विमिंग कॉस्ट्युम पाहिजे. अस्थि बीच फिरायचं. आमच्या नावाने बुकिंग करा, आपण जाऊया तिकडे. हा ऐका, मला बाटल्या पण घ्यायची. हळू बोल जरा, बाटल्या घ्यायचे ते स्वस्तात मिळते त्यांना. घेऊया आपण बाटल्या घेऊया. भाऊंना कळलं बाटल्या आणल्या. भावना बिवना नको, 2च मिळतात प्रत्येकी बाटल्या. प्रत्येकाला 2च आहेत. ते कसिनो बिस्टिनोला पण जायचंय. नाही सांगा का आम्ही जातोय, आमचं तिकीट बुक करा. ठरलं आमचं. आमचं कॉस्ट्युम पण तयार झाले. थांबा थोडस माझं चुकलंय. मी आता चेक केलं, ती मांडवी नदी आहे ना, ती गोव्यात नाही, एक कर्नाटकात आहे. तर कर्नाटकात जावं लागेल बुवा अस्थी घेऊन.
हट रे हट चल हट रे, याला काय अर्थ आहे? हट एवढं सगळं हे करायचं आणि आता हट, नाही चल हट. काय करायचं या गुडघ्यांचं? माझा जनरल स्टोअरचा सीझन आहे, मला जावं लागणार आहे. हॅलो येस कमिंग बॉस कमिंग कमिंग येस 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 आय एम जस्ट लिव्हिंग. मला आलाय फोन बॉसचा, मला निघावं लागेल लगेच. चल चल. ब्रुनो आठवण काढतोय, मला पण जावं लागेल. काय काय हो चल 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 चल. श्याम काका मला वाटतं ते तुम्हीच ते कर्नाटकात जाऊन या. तर तुम्ही जाल ना? हो माझा गैरा दोस्त होता तो, मी तेवढं तर करी नाही ना. करा करा चला चला येतो ना. चल ते कॅरेक्टर सोड, चल लवकर बाहेर चल. चप्पल कुठे? काय दलिंदर लोक आहेत बाप. मांडवी नदी गोव्यातच आहे हे बी माहिती नाही त्यांना. अरे तुझे झालं ना काम, जाय ना दुसऱ्या घरी जाऊन शोक कर ना. आता मी जातो गोव्यात, जातो अस्ती घेऊन आता. हा हो श्याम काका, हा गोवा आहे म्हटल्यावर मी सोडणार थोडी आहे. चला चाल मग. वा वा वा, खूप छान परफॉर्म केलं सगळ्यांनी. आणि सगळ्या नावांमध्ये ह्या चेहऱ्यासाठी चंपक तात्या हे नाव मला जास्त पटलं. मस्त. बघूया 25-6 बृंदमस्का प्रसाद दादांना कसा वाटलाय. प्रसाद दा. ओमकार, तुझ्या ब्रुनोला सांग माझ्या पोरीकडे ढुंकूर म्हणून पाहायचं नाही म्हणून. अफलातून उत्तम सांघिक परफॉर्मन्स होता. विषय खूप खूप छान होता. खूप सहज साधा सोपा नर्म विनोद होता आणि त्याची मजा खूप उत्तम पद्धतीने आली. चेतना मस्त, श्याम मस्त, ईशा मस्त, आप्पा काका मस्त. तुम्ही सई. मस्त परफॉर्मन्स होता, ग्रेट टीम वर्क. आणि मला सगळ्यात जास्त काय गोष्ट आवडली असेल तर माणसाच्या अंगकाडू वृत्तीवरती आणि कन्व्हिनियंट जगण्यावरती तुम्ही एक खणखणीत भाष्य केलं, ते मला खूप आवडलं. वा 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 सई. वा वा वा, भन्नाट परफॉर्मन्स. कीप इट अप गाईज. मंडळी, घरमालक आणि भाडेकरू उभे राहिलेले आहेत निवडणुकीच्या रिंगणामध्ये. चला बघूया विनोदाचा कौल कोणाच्या बाजूने झुकतोय ते बघण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया रत्नागिरीची रत्न श्रमेश प्रथमेश आणि कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम यांना. रमेश रेडी असणार रे? कसं वाटतंय? बाप रे, हा काय गॉगल घातलाय? हो. पुढचं सगळं 3D आहे. आपली स्टाईल माहिती आहे ना, आपण लोकांच्या अंगावरच जातो डायरेक्ट. होय, ठीक आहे. रेडी आहेस ना? येस रेडी. मी सांगितलं तेवढं लक्षात ठेव. येस येस येस. हा पण तो येईल ना? अरे आज तो येणार. आज 5 तारीख आहे. अच्छा. घर मालक 5 तारखेला भाड्या द्या करत येतोस. येस. हा येणार. तू रेडी राहा. येस मी रेडी. सांगितलं तेवढं लक्षात ठेव. येस. ए आले 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 आले. रेडी राहा. आला आला आला. मराठी भाषेत थंडी उडवणारा माणूस आला. येस येस येस. अरे जब तक सूरज चांद रहेगा, रमेश भाऊ का नाम रहेगा. जब तक सूरज चांद रहेगा, रमेश भाऊ का नाम रहेगा. आठवड्यातले 7 वार रमेश भाऊचा जय जयकार. आठवड्यातले 7 वार रमेश भाऊचा जय जयकार. बाकी सब हलवा है. रमेश भाऊ का जलवा है. अरे बाकी सब हलवा है. रमेश भाऊ का जलवा है. मी पण देऊ. आठवणीत द्या. लय दिवस अडकली माझ्या पोटात. देऊ. कच्चीच कच्ची ओली गच्ची. काय आले आल्या काय बोलताय काय? अरे ऐकत बसाऱ्यानो, कच्चीत गच्ची ओली गच्ची, अरुण कदमची नियत सच्ची. आम्हाला डिस्टर्ब करू नका. आमचं चालू आहे. बेचाऱ्यानो, माझंच घर आहे ना. तुमच्या लक्षात आलं? आवऱ्या मोठा गजरा कशाला घातलायस तू? घरमालक, डोळ्याच्या ठिकाणी गोटे आहेत काय? हा गजरा आहे. गजरा माळतात, हार घालतात. आणि हार कशाला घातलाय? पण हार कशाला घातलाय म्हणजे तो आता आपला श्रमेश राहिला नाहीये. तो श्रमेश भाऊ झालाय. तो इलेक्शनला उभा राहिलाय. हा वसारा इलेक्शनला उभा राहिलाय. 2 महिन्यानंतर औरा कॉन्फिडन्स वाढलाय त्याचा. 2 महिने माणूस घरी बसल्यावर काय पण करू शकतो. लक्षात घ्या, निवडणूक काय चीज आहे. हरकत नाही बाला. मी तुला शुभेच्छा देतो. येस थँक्यू. लोकांची चांगली कामं कर. येस. माती खा
पण पैसे खाऊ नकोस. डीलर टिंग. हे झालं आता हे. वाक्य चांगलं आहे पण याचा इथे काही उपयोग नाही कारण मी जी निवडणूक लढतोय ना तिचा पब्लिकशी काय संबंध नाही म्हणजे तिचा फक्त तुमच्याशी आणि ह्याच्याशी संबंध आहे. आवरेज संबंध. मग निवडणूक कशाला करताय? निवडणूक कसली? कधी गरजेचं आहे. घर मालक निवडणूक म्हणजे काय आहे, हे तुमचं घर आहे ना, या घराचा मालक कोण असणार ते ठरवायची निवडणूक. त्याच्यात काय ठरवायचंय? मी या घराचा मालक आहे, मीच आहे ना. तुम्ही मागच्या निवडणुकीत निवडून आलात म्हणून तुम्ही मालक आहेत पण आता नाही. आता हे बदलावं लागेल. आता बदलावं लागेल. काय बोलता? म्हणजे मागच्या टायमाला मी निवडणूक लढून आलो तेव्हा मी जे तुम्हाला बोलता येत नाही ना ते तुम्ही केलात. असं झालं म्हणून म्हणून पण आता आम्हाला नकोय. आता हा मालक आम्हाला नकोय. त्या मालकाला बोलताच येत नाही. मग काय पाहिजे आपल्याला? हा मालक नकोय. तुम्ही नको आता आम्हाला कारण तुम्ही आम्हाला ऐसा वैसा बोलते हो. तुम वातावरण खराब करते हो. हाँ हम आके वो भाड़ा दो बोलते हो. नहीं तो आपका तो कोई वजूद ही नहीं है. आपका कोई वजूद नहीं है. म्हणजे आवरूचा वजूद नाही म्हणून आवरे सगळे घडले. काय करायचं आता? म्हणून निवडणूक लागले. हा वजूद कुठे भेटते मला सांगा, मी घेऊन येतो. मटणाच्या दुकानात जावा. वजरी नाही बोलला, वजूद बोलला. वजूद म्हणजे काय? तुम्ही दड शब्द बोलत जाऊ नको इथे. कालच मेसेज आला. घबरे तुम्ही आमच्यावर अन्याय करता. अन्याय करतोय मी? यस. तुम्ही आमच्याकडे भाडं मागता. हा अन्याय वाचड्यानो. माझ्या घरात तुम्ही राहताय, तुम्ही भाडे करू, तुम्हाला भाडं दिलंच पाहिजे. वाचड्यानो भाडं नाही दिलं तर चला इकडून खाली उतर. चला हेच करता तुम्ही. हेच करताना म्हणून तुम्ही आम्हाला घर मालक नकोय. हा उभा राहिलाय घर मालकासाठी. मला नवीन घर मालक हवाय. अरे पण मी कित्येक वर्ष मी मालक आहे ना इकडं, तर आता कसं मध्येच लगेच बदलन? किती वर्ष मालक आहात तुम्ही? 15 वर्ष मालक आहे मी इकडं. तुमच्या मेंदूचं वय सांगू नका. आमचे मालक किती वर्षात ते सांगा. तुमचे 5 वर्ष. 5 वर्ष. मग 5 वर्ष आम्ही तुम्हाला ठेवलं ना. तुम्ही छान वाजवीन. मी तुम्हाला या घरात ठेवलंय. नाही मालक. 5 वर्ष आम्ही निवडणुकीचा फॉर्म भरला नाही म्हणून तुम्ही बिनविरोध निवडून आलाय. म्हणजे तुम्ही फॉर्म भरला नाही म्हणून मी निवडून आलो. म्हणून मी घर मालक झालो. पटत तुम्हाला? नाही हे पटत नाही. म्हणजे थोडे पटते पण खूप पटत नाही. त्याच्यावर काय करावं लागेल? एक काम करतो. काय? आजूबाजूला विचारून येतो. चालेल. काय झाला? बाहेर जायचं नाही. बाहेर जायचं नाही. अजिबात नाही. तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही. नाही का बाहेर ही आहे दिवाळी आचारसंहिता. आचारसंहिता आहे. मोठी शहाणी. तिला सांग माझे लग्न झालंय, मी कधीच्या नांदा लग्न. कॉमेडी कशाला ते? आचारसंहिता म्हणजे नाही मी सांगतो. आचारसंहिता म्हणजे काय? निवडणूक डिक्लेअर झाली की उमेदवाराने कसं वागायचं, कसं नाही वागायचं आणि वागल्यानंतर कसं कळलं त्यांना. तुम्हाला कळलंय? हे बघा आचारसंहितेत तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही. तुम्ही जर बाहेर गेलात तर पोलीस पकडतात. नियम तोडून बाहेर जाता ना पोलीस. आणि पोलिसांनी पकडलेला माणूस त्याचं नाव जर ए वरून असेल तर लय मारतात. तुमचं नाव काय? कदम. अरुण. कळलंय? त्यामुळे तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही. आणि लक्षात ठेवा हा उभा राहिलेला आहे त्यामुळे हा जिंकणार आहे. आमचा नवीन घर मालक आम्हाला मिळालेला आहे. अरे आता कसं वाचार मग मी काय करू? तुम्ही काय करणार? काय करायचं? मी एकटा उभा आहे. मी जिंकणार कारण माझ्या समोर कोण उभा नाही. मग एक काम कर वाचार, तू उभा राहा त्याच्यासमोर. तू उभा राहा. एकटाच आहे, तू उभा राहा. मी उभा राहू शकत नाही मालक. कारण मी निवडणूक अधिकारी आहे. हो? काल साधा माणूस होता, आता डायरेक्ट निवडणूक अधिक. रात्रीच्या टायमात एका रात्री झालास तू वाचाऱ्या. काल रात्री 12 वाजता मी परीक्षा दिली आहे. 1 वाजता रिझल्ट लागलाय. 2 वाजता अधिकारी झालोय. म्हणजे एका रात्रीत एवढे झाले? निवडणूक अधिकारी. सॉरी ठीक आहे चालेल. तर त्यामुळे हा उभा राहिलेला मी याला विजय म्हणून घोषित करतो. ह्याच्यासोबत नाही आता कसं वाचारून मी पण उभा राहणार आहे.
मला पण फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला फॉर्म भरायचा फॉर्म भरायचा आहे. घर मालक निवडणूक लढवायचे हा, मग निवडायचे. नक्की फॉर्म हो, हो, भरायचा हो. रमेश तुम्ही आलास मेलो ते उभे राहत आहेत. बरं मला सांगा फॉर्म भरायला CST ला जायला लागेल का चर्चगेटला? अरे यार मी सांगतो मला आठवलंय हा, नक्की तिकडे. मोबाईल मध्ये जावं लागेल. मोबाईल मध्ये हा मोबाईल मध्ये फॉर्म असतो. मोबाईल मध्ये फॉर्म आहे? येस यार, मला माहित या साईडला या साईडला सावकाश सेंड होल काहीतरी. नाही यांना येत नाही पम्या. कुठं आहे? फॉर्म भरता येत नाहीये आणि निवडणुकीला उभे राहत आहे. आता जबरदस्ती झाली. अधिकाऱ्याने काय काय करायचं? तुम्हाला एक तर निवडणुकीसाठी तयार केलं, आता फॉर्म भरून द्यायचा. द्या इथे फोन. ATM पिन टाका. तिकडे बघा. झाले 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 घे. हा हे घ्या. काय आलं? 5,000 गेले याच्यातून. निवडणुकीच्या फॉर्मची फी नको द्यायला. 5,000 रुपये. मग माझे 15,000 गेलेत. तुम्हाला कन्सेशन का मिळालं माहितीये? तुमच्या आडनाव मध्ये के आहे. नाव काय तुमचं? अरुण. कदम कदम कदम. फॉर्म भरला. आता तुम्ही उभे राहिलाय. प्रचाराला सुरुवात करूया. सुरुवात करूया. Yes. माझी निशाणी आहे. त्या निशाणीची निशाणी कुठे आहे? चिक्का मार. निशाणी कुठली आहे? निशाणी पाहिजे. निशाणी पाहिजे ना. निवडणूक अधिकाऱ्याने काय काय करायचं? इलेक्शनला उभे राहिला, फॉर्म मी भरला, निशाणी द्या फॉर्म. पण कसं करणार लोकांना निशाणी? सांगेल ना तो आता. दाब घे. ATM पिन टाका. तिकडे बघा. चल. हा चल घे. हे घ्या. काय झालं? परत 5,000 गेले. परत निशाणी मिळाली ना तुम्हाला, मग 5,000 जाणारच ना. माझे 10,000 गेलेत. हा चला, निशाणी मिळाली असेल तुम्हाला. निशाणी मिळाली. हा. कुठे आहे निशाणी? अरे यार असं काय करता? अरे निशाणी आली आली आली. पावटा पावटा पावटा. इथे फालतूगिरी वाचायला. माझा मोबाईल, माझे पैसे गेले आणि ह्याच्या मोबाईलवर कशी निशाण आली माझी? ओ काम निवड सांगतो सांगतो. ही काय फालतूगिरी? काम काय बोलतोय कोण? आम्ही दोघं. बिझी कोण आहे? आम्ही दोघं. रिकामा कोण होता? तू. मेसेज कोणाला येणार? अच्छा, आवरी सेवा केली. म्हणजे जे रिकामे त्यांना तुम्ही ठीक आहे. निशाणी मिळाली ना. सॉरी. हा मग चला आता घोषणा पावटा पावटा ना. पावट्याची. ताई माई अण्णा आबा. अरुण कदमांचा पावटा दाबा. ताई माई अण्णा आबा. अरुण कदमांचा पावटा दाबा. कसं वाटतं रे? कसं वाटतं ती पावट्यात? मला बोलता नाही ना, मी पण नाही बोलू शकत. या वाचारीची काय? मग प्रचार करावा लागेल. निशाणी कळेल तुम्हाला. निवडून द्या रमेश भाऊ. त्यांची निशाणी राजहंस. निवडून द्या रमेश भाऊ. त्यांची निशाणी राजहंस. अरे ह्याची गौरी मस्त आहे. काय राजहंस न माझा काय पावटा? अच्छा असतं काय? इथे ते नको चाललं. मला निशाणी बदलून करून पाहिजे. अहो मालक, तुम्ही केवढे मोठे माणूस आहात. तुम्ही निशाणी वगैरे सोडून द्या. तुम्ही आश्वासनं द्या मला. मी मतदार आहे, मला आश्वासनं द्या. एक मिनिट बसारा. आता निवडणूक अधिकारी होतास तू, आता डायरेक्ट मतदाता झालास तू. या घरात किती माणसं आहेत? ठीक आहे. निवडणुकीला कोण कोण उभं राहिलंय? आम्ही दोघं. मग मतदान कोण करणार? अरे हा मग दोन. आता मी मतदार आहे, तुम्ही मला आश्वासन द्या. हा हा हा. याचं देतो पहिले. याचं आश्वासन पहिले देऊ दे. पहिले मी देऊ. मतदार बंधूंनो, या ठिकाणी जर तुम्ही मला निवडून दिलात. दिलं दिलं. जितम जितम. दिलं कसं दिलं? त्याचं आश्वासन पूर्ण होऊ दे ना. काय दिलं ते कळलं नको. बरोबर. ठीक आहे. अडवलं काय? मतदार बंधूंनो, जर तुम्ही मला निवडून दिलात, म्हणजे पम्या जर तुम्हाला मत दिलं, जर तुम्हाला निवडून दिलास, तर तुला मी इंग्लिश संडास बांधून देईन. इंग्लिश संडास? यस. माझं मत तुम्हाला दे. माझं मत रमेश भाऊ तुम्हाला. मी पण देणार तुला इंग्लिश संडास. इंग्लिश संडास देणार. इंग्लिश संडास देणार. इंग्लिश संडास देणार. ते इंग्लिश संडास देत आहेत. मग मी तुला खुजारियाचा कमोड बांधून देतो. खुजारिया. मी 2 खुजारिया देतो. 2 खुजारिया. एक इकडं बसून बोला, गप्पा मारत बसा. 2 देतो. 2 खुजारिया.
पम्या उफ, आ. काय तिसरं काय लागेल? नाही मी ह्यांना मत देणार कारण 2 पुजारी आहेत. नाही मी पुढचं आश्वासन देतो. मतदार बंधूनो, पम्या जर तू मला निवडून दिलंस, तुम्ही ऐका, जर तू मला निवडून दिलंस तर 5 वर्ष मी तुझ्याकडून भाडं घेणार नाही. या घरात तू फुकट राहायचं. घरा झालेच काय? हा अरे भाडेकरू संघटना आहे, आपण मालक संघटना आहे. नुकसान होईल तुला अक्कल काय वाचायला? आपण आहे ना, आपण ठरवायचं, आपलं नुकसान नाही करायचं. त्याला 5 वर्ष तू फुकट राहायला देतोस. मी चांगला मालक आहे, मला माझ्या भाडेकरूंची काळजी आहे. तुमच्यात जर हिंमत असेल ना तर त्याचं भलं करून दाखवा, मला चॅलेंज द्या. मी नाही तर त्याला मत देऊन टाकेल ना, म्हणजे मी मतदार आहे. मी जितम. मग मी 6 वर्ष तुला फुकट राहायला देतो. किती? 6 वर्ष फुकट राहायला. 6 वर्ष भाडं नाही घेणार? अजिबात घेणार नाही. येणार पण नाही इकडे. इकडे कशाला येतोय मी जिंकणार. तुम्ही जिंकणार आहे? मी जिंकणार आहे. नक्की भाडं द्याल? लिहून घे माझं मत तुम्हाला. मी या ठिकाणी निवडणूक अधिकारी म्हणून तुम्हाला एक घोषित करतो की अरुण कदम ही जी अटीतटीची निवडणूक आहे ती प्रचंड एक मताने विजयी झालेले आहे. थँक्यू. अरे जाम भारी वाटलं मी, पण लय खर्च झाला या निवडणूक म्हटलं की आलंच. 10 वर्ष तुम्ही घर मालक निवडणूक जिंकलात. थँक्यू. पण मी जिंकलो यार. किती दिवसांनी मी निवडणूक जिंकलो. हे पहिलं मी माझ्या बायकोला जाऊन सांगतो, बाबा जिंकलो मी. काय मालक, मतदाराला काय पेढे काय? अरे सॉरी मी जरा जाऊन. नाही तुम्ही कुठे जाताय? तुम्ही नाही पेढे आणायचे, तुम्ही आता लाचारी सोडून द्यायची. तुम्ही असं रुबाबात जगायचं. तुम्ही पैसे आम्हाला द्यायचे, पेढे आम्ही आणणार. असं म्हणतो. किती आहेत? ठीक आहे, एवढीच आहे. नाही एवढीच. ठीक आहे, चाल रुबाबदार जिंकलायत. कसं चालायचं? मस्त गेले. आयुष्य सुंदर आहे, फक्त घर मालक अरुण कदम पाहिजे. वा जोरदार टाळ्या. प्रेक्षकांच्या मनातली निवडणूक तुम्ही कायमच जिंकत आलेला आहात. आजही तुम्ही जिंकलातच. काय भारी परफॉर्मन्स दिलात, मस्त. प्रसादा. अरे लिंबू पावट्यात नाही दम, आमचं प्रेम अरुण कदम. वा बहारदार. मस्त संकल्पना होती, मस्त लिहिलं पण तुम्ही दोघांनीच. आणि कॉन्सेप्ट गोस्वामींची बहारदार. तुमचं गिव्ह अँड टेक इतकं अफलातून असतं या सिरीजमध्ये तिघांचंही की फार मजा येते बघताना. आणि गमतीची गोष्ट अशी की तिघांनाही जे करायला लागतं ते काही फार तुम्हाला अवघड नाही. म्हणजे भामटेपणा करणं तुम्हाला काही अवघड नाही. आणि अरुण आमचा निरागस आहेच, त्यामुळे त्याला काही वेगळं. अरुण फॅन्टॅस्टिक. श्रमेश मस्त, प्रथमेश मस्त, मजा आली. सई. भारी परफॉर्मन्स होता अरुण दादा. छोट्या रिॲक्शन्स ज्या आम्हाला अपेक्षित असतात, पण तुम्ही अनपेक्षितपणे वेगळंच काहीतरी रिॲक्ट होता. आणि ही जी अनप्रेडिक्टेबिलिटी आहे तुमची ती सगळ्यात जास्त खुणावते आणि खूप मजा येते त्यांनी. आज पण तुमचा परफॉर्मन्स कडक होता. श्रमेश, प्रथमेश मस्त गिव्ह अँड टेक, छान लिहिलं होतं, मजा आली. मंडळी, हे हास्य कारण असंच चालू राहील. पण आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. आता आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात. पण तुम्ही लक्षात ठेवा, आता तुमचा आठवडा होतोय हसरा, कारण तुमच्या भेटीला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. नमस्कार मंडळी. हास्याचं गीत घेऊन तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. हास्य गीतांच्या सुरावटींनी तुम्हाला भिजवायला सज्ज आहेत सगळे हास्यरथी महारथी. त्यांचं स्वागत करूया. त्यांना काव्यमय दाद द्यायला सज्ज आहेत दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील स्वागत. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई दाभोळकर. आणि महाराष्ट्राची कॉमेडी क्वीन निर्मितीताई सावंत. मंडळी, गाडीचा व्यवहार करण्यासाठी शोरूम मध्ये पोहोचलेत आपले इरसाल गावकरी. चला बघूया त्यामुळे या व्यवहारामध्ये कोणाचा फायदा होतोय तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम,
रत्नागिरीचा रत्न श्रमेश बेटकर आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर यांना. ही गाडी મને जाम आवडली. आवडली? हा म्हणजे सेम टू सेम एकदम तुमच्यासारखी सुंदर आहे. थँक्यू. आणि सुंदर गोष्ट मला जाम आवडते. जो माझा वीक पॉइंट आहे. नाही माझ्या लक्षात आलंय सर हे. आणि सर तुमची चॉईस खरंच खूप कमाल आहे. या गाडीचा परफॉर्मन्स लुक ॲव्हरेज सगळंच खूप कमाल आहे. पण सर तुमचं बजेट जर का पुढे मागे झालं तर आमच्याकडे अजून काही मॉडेल्स आहेत, तुम्हाला ते बघायचे आहेत का? ही गाडी मला आवडली. आर यू शुअर? मला ही गाडी आवडली. ग्रेट ग्रेट. तुमची चॉईस खरंच कमाल आहे आणि तुमच्या पर्सनॅलिटीला ही गाडी एकदम सूट करते थँक्यू थँक्यू. आणि मी दिलेली डील तर तुम्हाला पटलेलीच आहे. हो ना. मग आपण अजिबात वेळ वाया न घालवता लगेचच फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करूयात. इथे इकडे चालेल? हो सर, फॉर्मॅलिटीज आपण शोरूम मध्येच करतो, अजून कुठे करणार? पण 4 लोकांनी बघितलं तुम्हाला काही वाटणार नाही? इकडे फॉर्मॅलिटीज म्हणजे नक्की काय वाटतंय सर? नाही गाडी विकत घेताय सर, त्याच्या फॉर्मॅलिटीज बद्दल बोलते मी. अच्छा 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 असं आहे का? हो सर. अच्छा हसलं. मला वाटलं मी आवरी मोठी गाडी घेते तर तुम्ही मला काहीतरी स्पेशल सर्व्हिस करताय म्हणून. सर तुम्ही म्हणजे बसा सर्व सर. थँक्यू. बसा सर. बी कम्फर्टेबल. फॉर्म घेऊन येते, आपण लगेचच फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करूया. ओके येस आलेच. पोरी लगीन कधी करणार गो, प्रेम तुझ्यावरी. पोरी लगीन कधी करणार गो, प्रेम तुझ्यावरी. घे बापाचा इचार गो, प्रेम तुझ्यावरी. वा 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 मोरे वा. म्हणजे तुझा आवाज म्हणजे एकदम डिचक्याव. म्हणजे खरं मोऱ्या तुला म्हणून सांगतो मी, गल्याला थोडी आचारसंहिता लाव आता. का? 4 चौकात सापडला ना तर फोडतील. वेगळा आहे ना जरा. माझ्याकडे जलू नको. नाही मी कशा जलू. ती भाभी माझ्याकडे बघून हसत होती म्हणून जलत होत. नाही पोरी माझ्यावर बघतात ना. काही पण सांगू नको. आपलं गरम होते रे. ते गरम होणार. ग्लोबल वॉर्मिंग एवढं वाढलं. शोरूम मध्ये जावे घ्या जरा एसी मध्ये. जाऊया. बरं आहे का? गारगार वाटतंय. होय ना, बघ ना. बाय घे. गाडीचा बंपर पडला वाटतं. चल बंपर बोलला. माणूस आणि बंपर मधला गलत नाही तुम्हाला फरक? मी वासरून इकडे काय करताय? काय आलं? माझा पाठलाग करत होता तुम्ही इकडे. अडायच काय रे? तुझा पाठला करायला मग आम्हाला दुसरं कामधंदा नाही आहे. कामधंदा नाही म्हणून तुम्ही वसरगिरी करता, ही फालतूगिरी. शांत बस. अरे आम्ही इकडे बाजारात फिरत होतो, त्याला शोरूम मध्ये जाणे गाडी बघूया का. बरोबर. मांग पुढं आम्ही एखादी गाडी घेणार वगैरे दोघं. त्यासाठी मी वाशी फेस्टिवल पण गेली नाही. वाशी फेस्टिवल मॅनिफेस्टेशन म्हणायचं. कसं आता रस्त्यातच शब्द सापडलाय ना, त्यामुळे पाठ होत नाही. पण आमचं जाऊ दे. जाऊ दे. हो तू म्हणजे इकडे या शोरूम मध्ये कसा काय? म्हणजे कदा तुला जॉब लागलाय की चुकून कुणाच्या पिशवीत ना आलायस तू? अरे तू कसा गावचा आम्ही बायस ना, कसा पण होत. मला गौरी पिशवी लागली रे. मी इकडे गाडी घ्यायला आलोय. गाडी? तू गाडी घेतोय? गाडी घ्या. अभिनंदन. चांगलं. गाडी घेतो मग चांगली गोष्ट आहे. मग गाडी घेतोय कशासाठी? गाडी घेण्याच्या पाठीमागचं प्रयोजन काय? नाही कसं आहे काय, लहानपणापासून माझी इच्छा होती की मी गाडी घ्यावी. वा 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 चांगला. पण त्या टायमाला माझ्याकडे पैसे नव्हते. आता पैसे आलेत, बोललं पचकन गाडी घेऊन. पैसे कुठून आलं तुझ्याकडे? अरे कवालटातली वरची जागा आहे ती इकली. जागा विकलीस? त्याचं पैसे जे आलं ते मी इकडे गाडीला वापरणार आहे. लोन करणार थोडं. असू दे, मी काय म्हणतो, पण अचानक गाडी घ्यायचा तुझ्या मनात कसं काय? अचानक नाही, पहिल्यापासून ठरवलं होतं की आपण गाडी घेतली पाहिजे. गाडी घेतली का स्टेटस वाढत. स्टेटस वाढले का येणाऱ्या जाणाऱ्या पोरी आपल्याकडे बघतात. मग पोरी माझ्याकडे बघायला लागल्या रे. लागला की त्यातल्या 2-4 पोरीतली एक पोरगी पसंत करायची.
पटकन लग्न करून टाक. वा 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 चांगलं. नाही हनीमूनला हिचामलला जायचं. हिमाचल आहे, सर. हिमाचल. हिचामल बांधायचं आहे अजून. हिमाचल हिमाचल तर तिकडे जायचं. पण तुम्हाला सांगतो मी तिकडे हनीमूनला जर गेलो ना मी हॉटेल बुक नाही करणार. मिनी रूम बुक नाही करणार. बापरे. मिनी रूम बुक करणारच काय करणारच मग? मी तिकडे गाडी पार्क करणार, वरून कवर टाकणार आणि आम्ही दोघं आतमध्ये राहणार. मेल्याची फॅन्टसी बघ या वयात. अरे वासाड्या ए तू हिमाचलला जाऊन गाडी संसार करणार आहेस? मग जातोच आहे कशाला? मग इथं घरातच थांब, वाट्यावर चादर टाक आणि फ्रीज उघडा करून बस. वाटल्यास अर्ध्या रात्री आम्ही येतो आणि बर्फ टाकतो अंगावर. हे वासाड्या असा हा नकली बर्फ नको. असा भुरभुर भुरभुर त्याला भुरभुर वाला थंडी भरणारा बर्फ मला पाहिजे. अच्छा अच्छा अच्छा. पण चांगला चांगला आहे, चांगला आहे. झोपणं चांगली आहे. चांगलं मोठी आहे. त्याच्याची गाडी घेतोय. होय. अरे इकडे कितीला गाडी कितीला पडली तुला? एवढं कसं सगळं देणार? कसं काय 16 लाख काय म्हणजे त्यातले 4 लाख मी फाडलीस? नाही 4 लाख मी कॅश देणार, 12 लाखाचं लोन करणार. बोल चांगलं. या गाडीला 16 लाख देतो आपण पुढे झालं डायरेक्ट 16 लाख रुपये द्यायला झाला. एवढी महाग गाडी आहे. भाग आहे म्हणून काय आला? थोडी कमी जास्त काय बोललाच नाही कमी करा म्हणून. कशाला माझं स्टेटस परमनंट अरे कसला आग लागली तुझ्या स्टेटसला? ती वसड्या गाडी तर डिलिंग नको करायला. थोडे कमी पैसे करायचं आपण बोलायला नको. ठीक आहे तू घाबरू नको. आता आम्ही आलेलं आहे का? आम्ही दोघं तुला मदत करतो. थोडं बहुत का होईना तुला पैसे कमी करून देतो. स्वस्तात गाडी मिळवून देतो तुला. असं करता येतं म्हणजे तुम्ही खरंच पैसे कमी करणार? मग कशाला आलेला? हे बघा फालतूगिरी करू नका. माझा फायदा करून देणार असेल ना तर हरकत नाही. नाही तर निंगा ऐकून चला निंगा. मी माझी गाडी जन्मच तुझा फायदा करून देण्यासाठी म्हणतो आम्ही इथं आलेलो आहे. कानफर फोरीन वसरून फालतूगिरी करता नुकसान करता माझं तुम्ही. हॅलो सर. सर फॉर्म आणलेत आपण भरून घेऊया. अरे लगेच चला. कुठे करू? नमस्कार मॅडम. नमस्कार. हॅलो. मी प्रभाकर मोरे. मी बालू बेटकर. अच्छा हॅलो. आम्ही याचा मित्र गाववाले. यांचे मित्र? आमच्या समोरच हा लहानाचा लहान झाला. लहानाचा लहान म्हणजे बाकीचे लहानाचे मोठे होतात, याचा उलट आहे, लहानाचा लहान झाला. यांचे मित्र शोभतात. मी काय म्हणतो आमचा मित्र गाडी येतोय. हो लय आनंद वाटला माहिती काय तुम्हाला. बरं मी काय म्हणतो गाडीची किंमत काय प्राइस काय? 16 लाख. 16 लाखाची गाडी घेतोय तुमचा मित्र. 16 लाख रुपये बरोबर आहे तुमचा. पण थोडे काय कमी जास्त होतील काय? थोडं नाही म्हणू नको. नाही नाही ऍक्च्युली तुम्हाला माहिती नसेल तर याची ऑन रोड प्राइस म्हणजे सगळे टॅक्स वगैरे पकडून 16.5 लाखाची गाडी आहे. पण मी आमच्या सिनियरशी बोलून 50,000चा डिस्काउंट ऑलरेडी दिलाय सरांना. नाही ते आम्हाला कळलं. हा म्हणाला की 16 लाखाला गाडी भेटतीये. पण थोडं बहुत कमी म्हणजे कसं आहे खरं सांगू का तुम्हाला लय कष्टलो आहे. पण परिस्थिती ना लय हालाकीची आहे. म्हणजे जवळजवळ तुम्हाला सांगू ना हा लय गरीब आहे. गरीब आहे. लय गरीब आहे. लय गरीब आहे. मी समजू शकते सर. पण म्हणूनच आपण तुमच्या मित्राला लोन प्रोव्हाइड करतोय. त्यांना आपण 12 लाखाचं लोन घेतोय. त्यामुळे असे एकत्र पैसे नाही भरायला लागणार. बघा थोडेसे कमी होते. निंगा वाचारे ते आमची काळजी घेणार आहे. हो हो हो. निंगा निंगा. नाही मॅडम कसं आहे आता तुम्ही काळजी करण्यातले हाव म्हणून तुमच्याशी जरासं बोलावं असं वाटतंय. गाडीचं बोल. गाडी कसं आहे म्हणजे मी एवढं का बोलतोय तलमलीने लक्षात घ्या. हा नुसता गरीब नाही हा भिकारी पण आहे. भिकारी? भिकारी? मग लोन घेणार आहे ते हप्ते कोण फेडणार? मी हप्ते मीच फेडणार आहे. अरे काही वाचारे तुम्ही काय सांगता? भिकारी आहे मी. भिकारी. आता कुठं गेम सुरू झालाय कळतंय का ना? अरे तुला गाडी स्वस्तात पाहिजे की नको? पाहिजे पण भिकारी बोलू कसं? त्याचे पैसे कमी होतील. माणसं गंडवतात आपल्याला तुला माहित नाही. जाऊ तुझा पुढे घे. मी काय म्हणतो ऐकता काय मॅडम? हा बोला ना. नाही काही नाही म्हणजे सध्या काय गाडीवर काय ऑफर वगैरे आहे का? म्हणजे काय कमी होऊ शकतात काय बघा. नाही ऑफर वगैरे काही नाही. आणि मी म्हंटल तसं सरांना मी ऑलरेडी 50,000चा डिस्काउंट दिलेला आहे. थोडं तरी कमी. अजून थोडं कमी कसं आमच्या चेहऱ्याकडे जाऊ दे. निदान ह्याच्या चेहऱ्याकडे तरी बघा. गावातला सगळ्यात नाचलेला चेहरा बघा तरी. सर मी काय बोलणार आता तुम्ही म्हणजे नाही बोलावं लागेल तुम्हाला त्याशिवाय स्किट पुढे जाईल का? नाही ठीक आहे तुम्ही इतकं इन्सिस्ट करताय म्हणून मी माझ्या इन्सिस्ट नाही आम्ही पैसे कमी करायला नाही यांच्या मनावर घेऊ नका आता.
बरं ठीक आहे आपण एक काम करू. मी तुम्हाला डील देते. आपण 15,99,950 मध्ये डील फायनल करूया. याला म्हणतात डील. किती होते? 16 लाख. आता किती आले? 15,99,950 रुपये. वाचाड्यानो फक्त 50 रुपये कमी केलेत त्याच्यासाठी तुम्ही मला भिकारी केलं तिच्या समोर. फक्त 50 रुपये. होणार अक्कल आहे काय तुला? अक्कल आहे. अरे आता कुठं खेळ सुरू झालाय ते काय तुला? हलू बघ कसं कमी करत. ऐका ना. ऍक्च्युली मॅडम ऐका ना. हा बोला. नाही तुम्ही कमी केलं वाय बरोबर आहे पण असं काय कमी केलं ना? लयच कमी केलं वाय. 50 बघ काय झालं काय? मोठी गोष्ट आहे पण कमी आहे. पण मी काय म्हणतो खरंच सांगतो लय हालाकीची परिस्थिती आहे तिची. मागे ना आमच्या गावात नाही का अस्वल आलं होतं ना याला पोरग समजून जंगलात घेऊन गेला. अस्वल हो 2 महिन्यांनी सापडला गावात. बरं कुठे सापडला माहितीये? अस्वलाच्या मावशीला गुदगुल्या करत होता. त्यांच्याच रूल लावायचा. हे अस्वली आय एम सॉरी म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं कदम पण हे म्हणजे अस्वल का घेऊन गेलं ना? याचा दोष नाही. तर अंगणात झोपतो ना. म्हणजे तुम्ही त्या अस्वलाचं काय घेऊन बसला? मागच्या टायमाला हा अंगणात झोपला होता. सगळ्या मच्छरनी मिळून ह्याला उचलला आणि दुसऱ्या घरावर नेऊन ठेवला. सगळ्या गावाला वाटतं रात्रभर ड्रोन फिरतोय की काय. हा होता असा माणूस आहे. कुठली परिस्थिती आहे? पैसे कमी. परिस्थिती बेकार आहे. तुम्ही दोघं जरा इकडे या. आम्ही इकडे. मला विचारायचं आहे की हे अंगणात का झोपतात? स्वतःच पूर्ण घर नको. नाही ते घर नाही पूर्ण घरच नाही. शपथ घेतला नाही ना तशी. पहिलं अंगण बांधणार त्याच्यानंतर त्याच्यात गाडी लावणार आणि मग घर बांधणार अशी शपथ घेतला. हे काय लॉजिक आहे पण? म्हणजे अंगण घेणार ही नवी कोरी गाडी अंगणात उभी करणार आणि मग घर बांधणार. हा म्हणजे ऍक्च्युली कसं आहे माझं स्वप्नच आहे. मी आधी अंगण बांधणार मग ही गाडी पार्क करणार उरलेल्या जागेत मी घर बांधणार. बघितलं तुम्हाला उत्तरावरनं कळलं असेल. बॉडी इकडे आहे आणि मेंदू इकडे आहे. म्हणजे जुलवत नाही काय. त्यामुळे आपण दया दाखवली पाहिजे आणि त्याला एक पैसे कमी केलं होतं. मी काय म्हणतो म्हणजे कसं आता त्याचं घर व्हायनं गरजेचं आहे का नाही? त्याची गाडी घेणं गरजेचं आहे. बघा थोडं अजून थोडं घर बांधणं गरजेचं आहे म्हणून गाडीची किंमत कशी काय कमी करू शकते ना? तुम्ही काय करू शकता ते सांगा. मी काय बघा फार तर आपण 15,99,800 रुपयामध्ये डील फायनल करूया. याला म्हणतात डील. 15,99,800 काय कमी आहे? अरे वसाड्यानो फक्त 150 रुपये कमी केलं ना तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही मला बेघर केलाय. वसाड्या अरे आता कुठं खेळ सुरू झाला? अरे कुठला खेळ वसाड्या? कुठला खेळ खेळतो तुला तरी माहिती आहे का? कुठला खेळ खेळतो साहेब वसाड्या? शांत राहा. गप राहा. मी करतो सगळं करतोय ना सगळं. 150 तुम्ही ऐका ना. तुम्ही थेंबे थेंबे तलेसाठी. मॅडम ऐका ना. बोला. कमी केलं वय नाही कमी म्हणजे तुमच्यासारखी म्हणजे खरंच बरोबर खुश केलं. थँक्यू सो मच. मी काय म्हणतो अजून काहीतरी कमी करता आलं बघा. मी म्हंटल ना माझ्या हातात जेवढं होतं तेवढा मी ऑलरेडी डिस्काउंट दिलेला आहे. आता माझ्याने काहीच होणार नाही. हे आपलं फायनल डील नाही. म्हणजे मग आम्ही गाडी कॅन्सल करतो ना. गाडी घ्यायची अरे त्याला गाडी घ्यायची काय घ्यायची गाडी? तू लाग घेशील आम्ही तुला घेऊन देऊ ना. तुम्ही काय वेळ वाया घालवायला आला तिकडे? नाही गाडी घ्यायची आहे तुम्हाला. निघा तुम्ही माझा वेळ वाया घालवलाय. आमच्याकडे खूप कस्टमर्स आहेत ज्यांना मी वेटिंग वर ठेवले. मिस्टर माने पुढच्या आठवड्यात नाही तुम्ही आजच डिलिव्हरी घ्यायला येऊ शकता सर. नाही आजची डिलिव्हरी आमची कॅन्सल केली. सॉरी सर आम्ही रिस्क नाही घेऊ शकत तुमच्यावर. गाडी घ्यायचं नाही यार. तुम्ही काय फालतूगिरी चालली तुमची यार? तुम्ही कशाला इकडे आलात? थोडक्यासाठी गाडी गेली. काय करायचं उद्या आपण ना वेगळा वेश करून येऊया पुन्हा याच शोरूम मध्ये आणि वेगळं बार्गेनिंग करूया. अरे आता कुठं खेळ सुरू झाला? आता माझा खेळ सुरू होणार आहे. काय कुठे घ्यायला गाडी लावणार आहे. वा कारची डिलिव्हरी झाली नाही पण डायलॉग डिलिव्हरी खूपच छान होती. नेहमीप्रमाणे झकास परफॉर्मन्स. निर्मिती ताई. अरुण अरे किती त्रास देतात रे हे मित्र तुला. काय करायचं खरंच असे मित्र दुश्मनाला सुद्धा मिळू नयेत रे बाबा. एवढीच प्रार्थना. तिघांनी मजा आणलीत आणि खूप गोड दिसतेस खूप छान दिसतेस आणि अशी जर गाडीची डिलिव्हरी देणारी मुलगी असेल
तर हे असे लोक येणारच ना. मजा आली. मंडळी, आता एका ऑफिसमध्ये रंगणार आहे चहा चर्चा. चला बघूया हा चहाटळपणा कसा रंगतोय ते पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी कलाकारांचं. बेटकर जाल आता भूगर्भात जाल पृथ्वीच्या. काय आळस आहे, जांभई आहे काय. मान्य आहे लंच टाइम नंतरची वेळ आहे, पण एवढी झोप तुमच्यामुळे आम्हालाही झोप येते. हो ना. एक आठवडा उरलाय मंथली टार्गेट कम्प्लीट करायला. माने कुठे आहेत? काय मग कुठे गेले? माने कुठे गेले? गेले जीवन कुठे असणार? दरवेळी गायब असतात लंच ब्रेक नंतर. काय खरं नाही त्याचं. नमस्कार. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. दुपारी 2 वाजता गुड मॉर्निंग. उत्तम आहे. सॉरी. वा 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 वा, सगळे काम करताय. 1-2 मिनिटं सगळ्यांनी या इकडे. लवकर या, 2 मिनिटं या. हा या. एवढं नको. मित्र आहोत का आपण मित्र आहोत का? नाही की नाही? या ना जरा. हा हे बघा आता आपल्याला जे टार्गेट दिलेलं आहे एचओने, बरोबर आहे, ते पुढच्या 8 दिवसात आपल्याला पूर्ण करायचं आहे. हो की नाही का? हो का नाही का? हो मोठ्याने बोला. हो का नाही का? हो का नाही का? हो. हे का नाही हे नका सांगू. उत्तर द्या. हो का नाही एवढंच उत्तर द्या मला. पूर्ण करायचं आहे की नाही आपल्याला टार्गेट? ह्यासाठी आपल्याला ओव्हर टाइम करावे लागतील. तुम्ही तयार आहात का? हो का नाही का? हो का नाही का? हो का नाही का? हो हे मोठ्याने बोला ना. माने वाहा रे वाहा माने. अरे वा, मगाशी नव्हतात तुम्ही ऑफिस मध्ये? एकही वाक्य नव्हतं म्हणून नव्हतात की काय तुम्ही? नाही सर, एंट्रीच लेट होती माझी. अच्छा, एंट्री लेट होती. बरं. कुठे होतात? खाली गेलो होतो सर. अरे वा, खाली गेले होते. वा 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 वा. क्लायंटशीच बोलणं चालू होतं माझं. बरं. क्लायंटशी बोलता रस्त्यावर गाव गेलो, कळलंच नाही. अरे बापरे, कमालच आहे. तुमचे क्लायंट तुमच्या चिमटीत नव्हतो का? म्हणजे असा क्लायंट घेऊन असा चर्चा करताना दिसलात खाली तुम्ही मला. चहा पित होतात ना? एक मिनिट 2 मिनिटं इकडे या माझ्याजवळ. हे बघा, नका एवढं नका रे, लांब व्हा. हे दरवेळेला तुम्ही मित्र आहोत का आपण? मला सांगा. नाही की नाही? हा हे बघा, जे एचओनी आपल्याला टार्गेट दिलेला आहे, बरोबर आहे, ते आपल्याला कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करावंच लागेल. सर काय झालं? हे पूर्ण करावंच लागेल. कळताय का तुम्हाला? माझी अर्जन्सी कळते का? येस सर. मी 3 महिने या आधी ऑफिसला आलोय की नाही? या आधी वेगळा बॉस होता. तुम्हाला पाहिजे ते मी दिलेलं आहे. काय मला सांगा इकडे. मला काय प्रॉब्लेम होते? खुर्चीचा प्रॉब्लेम कुणाचा? मला सांगा, खुर्चीचा प्रॉब्लेम काय होता? सर ते खुर्ची छोटी होती, त्यामुळे माझी पाठ वर यायची आणि ती दुखायची. मी काय केलं? मी खुर्ची वाढवली सर. ही ढिसके वाढवली की नाही मला सांगा. हे केलं की नाही मी सांगा तुम्हाला. अजून काय प्रॉब्लेम होते मला सांगा. डेटा स्पीडचा प्रॉब्लेम होता. मी काय केले? स्पीड वाढवलात सर. आणि त्याच्यानंतर काय झालं? प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की नाही? हो ये मला सांगा. तर ते अजून काय प्रॉब्लेम? एसीचा फ्लो मी केला की नाही? मी हे सगळं केलंय. केलं. याच्या बदल्यात जर मी अशी अपेक्षा धरली की तुम्ही टार्गेट कम्प्लीट करा, तर काय चुकलं? काय झालं? करतो. चुकलं का माझं काही? नाही की नाही चुकलं? मग तुम्ही टार्गेट का बरं कम्प्लीट करत नाही आहात? माझ्याकडून काही हव्यात का तुम्हाला? काही अजून काही गोष्टी हव्यात? यू कॅन गिव्ह मी सजेशन. I am open for each and every suggestion. You can give me that. सर. Yes. चहा नीट मिळत नाही सर. Yes. चहा नीट मिळत नाही सर. चहा नीट मिळत नाही हे तुमचं सजेशन आहे मिस्टर माने? हा सर, चहा मिळत नाही नीट सर. म्हणजे सर दिवसभरात एक तरी चांगला चहा मिळाला पाहिजे ना सर, तरच मज्जा येते ना जरा. मज्जा? तुम्ही मॉलमध्ये फिरायला आलात, मज्जा करताय? हे काय ऑफिस आहे ना हे? मग इथे मज्जा कशी अपेक्षित धरता तुम्ही? नाही तसं नाही सर, पण म्हणजे चहा महत्वाचा आहे ना सर. चांगला चहा मिळत नाही. बघा, चहा इतका महत्वाचा नाही. आपल्या ऑफिसमध्ये चहा मिळतच नाही अशातली गत आहे का मला सांगा? हो सर, म्हणजे गटराचं पाणीच समजा हवं तर सर. तुम्ही पिऊन बघा. काय गटराचं पाणी मी कशाला पिऊ? नाही सर, तसं नाही. चहा पिऊन बघा सर. तुम्ही चहा पिऊन बघू? मी चहा पिऊन बघा सर. इतका वाईट आहे? चहा नाहीच तो. मग काय आहे? मशीन आहे ना ते डबड ती चहाचं. हो, जर्मनीचं मशीन आहे ते. जर्मनीचं. आपण ते काय गरम पाणी सोडतंय नुसतं. त्यात एवढं गटूळ आपलं बुडीत बसायचं. टी बॅग्स म्हणतात त्याला. टी बॅग्स. आपण इंग्लिश मध्ये बोललो म्हणून का चव बदलती का सर? नाही सर. बदलती का चव? नाही ना सर, ती पोलचाट चहा हो सर. त्याला काय चवच नाही. म्हणजे प्याला काय नाही प्याला काय असंच वाटतंय सर. नाही खरंय सर. एवढा वाईट चहा आहे आपल्या ऑफिसला?
मी कधी घेतला नाही गेल्या 3 महिन्यात, पण एवढा वाईट मिळतो चहा? नाही सर, म्हणजे चहा नाहीच आहे तो सर. माहित नव्हतो मला. आणि सर काय चहा लागतो सर, चहा पाहिजे. म्हणजे तुम्हाला खोटं सांगतो सर, खरं सांगतो मी, खोटं नाही सांगणार. म्हणजे मी लहानपणापासून नाही, लहानपणापासून मला म्हणजे असं सर कडक मध्ये चहा प्यायची सवय आहे सर. कडक मध्ये चहा लागतोय सर मला. मी खोटं नाही सर. पण हे बघा हे तुमच्या हौशी आहेत की नाही, ते पुरवण्यासाठी मी ऑफिस उघडलंय का मला सांगा? नाही की नाही? हा हौशी नाही सर. मग चहा गरजेचा कसा असू शकतो? चहामुळे तरतरी येते, उजरा येते एकदम. अरे बघा उजरा येते ती आपलं थोड्या वेळापुरती येते. त्याला काय सायंटिफिक रिझन आहे का मला सांगा? आहे का सायंटिफिक रिझन आहे का? आहे ना सर. थेरी आहे सर. थेरी आहे सर. थेरी आहे, सायंटिफिक थेरी आहे सर. उजरा ते काय म्हणतात ते येण्याची सायंटिफिक थेरी आहे. रक्तवाहिन्या. रक्तवाहिन्या घ्या सर. आपल्या रक्तवाहिन्या असते का नाही? बरं रक्तवाहिन्या म्हणजे असं खळबळून उठते ते. रक्तवाहिन्या ते चहामुळे खळबळून उठतात. खळबळून उठते ते सर. अहो काय तुम्हाला मज्जा माहितीये का? हा माहितीये. तुम्ही कधी कधी ऑफिसचं काम करत नाही, जे करतात त्याला मज्जा म्हणता, बरोबर आहे ना? सर मज्जा संस्था, आपल्या शरीराची मज्जा संस्था. शरीराची मज्जा संस्था असते. त्याचं काय? तिला चहामुळे मज्जा येते. शरीराची मज्जा संस्था, तिला चहामुळे मज्जा येते सर. मज्जा हे काय आहे मला लॉजिक नाही कळलं. तुम्ही मज्जा संस्थेने चहा प्याला नाही, हा मज्जाच करायला लागते ती. आपल्या शरीरातली मज्जा संस्था असं करते, ऍक्च्युअली असं करते सर. तुम्हाला नाही हो विश्वास. हे काय तुम्ही बोलताय सर? तुम्हाला खोटं वाटल, नका सांगू सर. नाही हे बघा, आपल्या ऑफिस मध्ये काम का बरं होत नाही सर? जवळजवळ सगळ्यांच्या मज्जा संस्था खटाखट बंद पडत चाललेल्या आहेत सर. सायंटिफिक रिझन आहे याला? माझ्या नष्टच झाले त्या फार. म्हणजे जर चहा घेतला, उत्तम चहा घेतला, तर मज्जा संस्था अशी ऍक्टिव्ह होईल आणि उत्तम काम काय केलं जाईल? खतरनाक काम होणार सर. म्हणजे टार्गेट आहे नाही. किती दिवसात टार्गेट सांगितले? 2 नाही 8 आठवड्याभरात टार्गेट करायचं आहे. आठवड्याभराचं टार्गेट एका दिवसात करणार सर. काय सांगताय काय? म्हणजे हे टार्गेट कम्प्लीट होईल, कार्यक्षमता वाढेल एका चहामुळे, असं म्हणतात? चहा सर, चहा महत्वाचा आहे सर. म्हणजे चहा शब्द आहे नाही, त्या शब्दातच एक मर्दपण आहे. चहा शब्दात मर्दपण आहे? तुम्ही चहा बोलून बघा, मर्द वाटणार. असं वाटतंय तुम्हाला? वाटणार तुम्ही सर. त्याच्याच बघा मी मर्द दिसतोय का? चहा मर्दच की. ऍक्च्युअली मी मर्द विषय नाही सर. एका मुलीच्या नजरेतून मला हे कळलं पाहिजे. तुम्ही पुरुष आहात, तुम्हाला ते हे प्रिया जरा मुलीला बोलू ना एखादं. सर मी आहे सर स्वतः. तुम्ही मुली आहात नाही का? सॉरी. एकदा तुमच्या नजरेतून बघा. एक बॉस असं काही हे करू नका, मनात काळजी मत घेऊ नका, कळलं? तुम्ही फक्त मी चहा म्हणतो, मी मर्द दिसतो का बघा. चहा. सर सॉरी, म्हणजे वयाचा मान ठेवते म्हणून, तर आत्ता बिलगले असते सर तुम्हाला. अरे काय सांगताय का? ऍक्च्युअली मी चहा नुसतं बोललो की मर्द दिसतो. जवळून मर्द बघितला. अनबिलिव्हेबल आहे. प्लीज सर, तुम्ही चहा म्हणत राहिला तर मी गुलाबी होऊन जाईल. ओ गॉड, चहा वाटलं? आज तुम्ही मला मर्द केलं होतो. म्हणजे खऱ्या अर्थाने मी मला वाटायला लागले. थँक्यू. तुम्ही नुसतं बोलला तरी वाटतंय, पेल्यावर म्हणजे वागच होणार सर. हे चहा महत्वाचं आहे. म्हणजे महत्वाचं आहे सर. क्या बात आहे. सईता मनकर माहिती आहे का तुम्हाला? सर काय झालं सर? मला आवडतात त्या. सर ती नाही विचारलं तुम्हाला, माहिती आहे का? विचारलं माहिती आहे मला. नका नाही करू. कशाला ते करताय? नाहीच कंट्रोल होतं, मी काय करू त्याला ना? नका ना, काही गरजच नाही ना. माहिती आहे ना तुम्हाला सईता मनकर? माहिती आहे. किती कप चहा पित असतील? 2.5. हिरवीन आहे हो. हिरवीन आहे, हिरवीन. होय. लेवल काय आहे? काय? कुठल्या लेवलची हिरवीन आहे? मोठ्या लेवलची हिरवीन आहे. 3 कप चहा? नाही, 2.5 म्हणालो मी. 56 कप चहा पिते. सई तामणकर दिवसाच्या 56 कप चहा पितात? गेला बाजार 55 तर पितेतच पिते. नाही एवढा चहा म्हणजे खूप झाला हो. हो सर, पितात. मला कळत नाहीये, 55 कप दिवसाचा चहा पितात, मग मुख्य काम करायला कोणी वेगळं ठेवलंय त्याने? दिवस त्याच्यातच जाणार ना.
एक चहा 55 करा ना, किती झाले सर काय मला माहितीये सर, सई तामणकर आहेत ना, त्या बघा स्किट बघताना हसता हसता खुर्चीतून उठून मागे जातात बघा अशा, त्या चहा प्यायला जातात. काय सांगता हो म्हणजे काय स्किट चालू असतं. याजिम जल्दी चाय देना, तलब लगे है. चाय असा हात का ठेवतात? हसायला येतं म्हणून. जी बादलेली असते पटापट पिताना. अनबिलिव्हेबल आहे. दिवसभर हेच चालू असतं सर. पण त्यांची ऊर्जा. सर मी तर हे पण ऐकलंय त्या खूप सारे पदार्थ चहा सोबतच खातात सर. चकली तर चहा सोबतच खातात. दुसरं नाहीच म्हणजे. मला मिठी मारा. अनबिलिव्हेबल आहे. आपण चहा करायचा ऑफिसमध्ये. चहा करायचं चहा करायचा. आजपासून मी माझ्या हातात तुम्हाला चहा देणार. आणि त्याच्यात काय चहा घ्यायचा, 2 पाणी पावडर हे ढवळलं, 3 मिनिटात चहा. कामाला लागा, पटापटा चहा देऊन. सर हे काय चहा काय वेगवेगळं केलं, चहा आहे काय, तेव्हा काय मग असं नाही करायचं. मग सर नाही चहा आहे म्हणजे चहा कसा मानला पाहिजे सर? चहा आहे ना म्हणजे काय करायचं? पहिलं जायचं, गेलं म्हस घ्यायची. सुरुवातीत नाही ना चहाची, म्हणजे चांगलं दूध, घट्ट दूध, तिथून दुधापासून चहाची म्हस. हो 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 हो, चांगलं दूध. चांगलं दूध. पहिली म्हस ओळखायची, पाणी घ्यायचं, पाणी म्हशीचे घुंगरू. आवाज कसला काढला तू? सर धार काढली, धार काढली. हो दूध काढलं, शुद्ध दूध. बरोबर, चांगलं दूध. अरे वा. दूध घ्यायचं, बरं. घरी यायचं. घरी आल्यावर गॅस पेटवायचा, भुगलं ठेवायचं. भाजणार नाही काय ठेवायचं? बघुलं म्हणजे काय? तसं पातेलं. बघुलं ठेवायचं. ओके, बघुलं ठेवलंय. बघुल्यामध्ये जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकायचं. पाणी टाकलं आपण निघून जायचं. हे कशाला करायचं सगळं? पाणी असतंय की नाही, त्या पाण्याच्या बुडाला जेव्हा बुडबुड येते की नाही, तेव्हा स्वतःहून बोलवून घेते. असं आहे होय. असं आहे सर. वा 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 वा. मग परत यायचं. परत आल्यावर काय करायचं? माहिती. चहापत्ती चहापत्ती घेतली, काय करायचं? तसं नाही करायचं. नाही पहिलं झाकण काढायचं. अरे हा झाकण काढायचं. खटाक खटाक असा आवाज आला पाहिजे. बरं. चहापत्ती घ्यायची, घेतली, टाकली. बरं. परत घ्यायची, 2 डाव टाकायची. 2च डाव, एकाच जुळत नाही. बरं. 2 डाव टाकायची. बरं. टाकली. पुन्हा काय करायचं? पुन्हा काय नाही, आता साखर घ्यायची. साखर घेतली, चमच्यात साखर काढली. 1 2 3 बस झालं. 3 चमचे 3 जणांसाठी बस झालं. आपण काय करायचं? मला नाही माहिती. आलं हुडकायचं. आलं पाहिजे का नाही? चेचून असं असं चेचायचं नाही आलं. मग सांडशी घ्यायची, त्यानं आलं धरायचं. काच काच काच. ये बाप, 3 काचा टाकायचं आलं, सांडशी ठेवायची. आपण निघून जायचं. हे का आपण करायचं मला कळत. निघून का जायचं? आपण थांबायचंच नाही तिथं. बिनकामाची धंदे करायचीच नाही. ती आलं, साखर, चहापत्ती, त्यांची ती काय करतील की करायची ती. आपण जाऊन दरवाजात उभं राहायचं. का आपण तिथं उभं राहायचं, निवांत आपलं गाणी बिनी म्हणत उभं राहायचं. समोरच्यानं हळूच दरवाजा उघडला आणि बाहेर बघून चहा वाटतं असं केलं का नाही, मग समजायचं चहा म्हणजे. मला वास घ्यायला लागला. वास खरंच यायला लागला मला. चहाचा वास आला नाही. मला चहा पाहिजे. हो क्या बात आहे. पुढे मग यायचं. आला दूध घ्यायचं. परमानशी अर्धा कप घ्यायचं. अर्धा कप परमानशी. घेऊया. 1.5 कप टाकला. 1.5 कप दूध टाकलं. रेडी आहे. मग काय करायचं? चमचा घ्यायचा. वा. चमचा घ्यायचा. आतमध्ये खर ठक ठक, खर 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 ठक ठक. खर खर कशासाठी आहे? पत्ती असते की नाही, पत्ती. बर. कामचुकार. पत्ती कामचुकार असते. साखर असते की नाही, साखरामध्ये हॉनेस्टी असते सर. बरोबर खाली राहते. त्या पत्तीला लय माज. तिचा माज उतरवायचा. खर 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 खटाक. या बात आहे. ठेवलं. अरे ठेवून द्यायचं. हा प्यायचा कधी? लवकर सांगा. होणार की 2 मिनिटं वाक्य घरात असं म्हणजे चहाचा म्हणजे तर ओळख सुटणार. लवकर जास्त बोलू नका. कापड घ्यायचं सगळ्याच्या त्यात ओतायचा. मग असं कापडाच नाही, असं जुळवून. गाळणी नाही घ्यायची, कापड घ्यायचं. कापडात मजा आहे. या बात, कापडात मजा आहे. अशी पिळायची का, अशी सगळी चहा पावडर करायची बाजूला.
हाय 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 टोप बसत्या चहाचा टोप घेतला सांडशीला धरतो धरला कप घ्या कप घ्या कप घ्या कप घ्या कप घ्या मला 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 जाता यार मी चहा करणार आजपासून मी चहा करणार. मी तुम्हाला 3 मिनिटात चहा करून देणार. मला येतो चहा करता, काही टेन्शन नाही. तुम्ही कामाला लागायचं. तुम्हाला काय समजणार आहे? अरे त्याच्यात काय काय सर साखर साखर नाही टाकली साखर साखर राहिली तर जास्त होती सर. अरे आलो हॅलो सर. चौगुले काय चाललं होतं? सर हे मी चहा बनवत होतो. चहा ऑफिसमध्ये? होय, चहाची टपरी उघडणार आहे. वा, ऑफिसमध्ये? कार्यक्षमता वाढवण्यासाठी सर. ॲज अ सायंटिफिक तिथे काही कारणं आहेत ज्यांनी चहामुळे कार्यक्षमता वाढते सर. कोणी सांगितले? मिस्टर माने. मिस्टर माने माने प्लीज ब्रीफ. प्लीज ब्रीफ करा. काय आत्ता जे सगळं सांगितलं ते ब्रीफ करा. चहाने कार्यक्षमता वाढते हे तुम्ही सांगितले यांना? मी कुठं काय सांगितलं? माने काय बोलतात? माने आत्ता तुम्ही म्हणालात ना चहाने एवढं सगळं केलं, 2 म्हशी आणल्या, एवढा खर्च केला आपण. सांगा ना त्यांना. नाही सर. हॅलो येस येस या कम चल लेट्स टॉक. मी बोललोच नाही सर. नाही तुम्हाला सांगतो सकाळपासून आले ती 12 प्रकारचा चहा बनवला सर यांनी. मी बनवला? चौगुले अहो नाही सर. आता काहीतरी असा मी चहा बनवतो म्हणले, त्यांना म्हणलं नको सर टार्गेट करायचे सर. नाही ऐकतच मी बनवत नव्हतो. हे चहा प्यायला खाली गेले म्हणून मी त्यांना बरणी मी केलं सर. सगळं ऍक्शन करून दाखवू नका. तोंडाने बोललेलं कळतं मला. ते येत नाही म्हणून सर ऍक्शन करत होतो मी. खरंच सांगतो, प्रामाणिकपणे सांग. ऍक्च्युली सर खरं सांगायचं तर ते आम्हाला म्हणत होते की आपण ना इकडनं बाहेर पडूया आणि चहाचा आउटलेट टाकूया. Yes, sir. Yes, sir. आम्हाला ट्रेन करत होते सर. Yes, sir. नो आम्हाला कंपनी नाही सोडायची सर. आम्ही खूप लॉयल एम्प्लॉईज इथला नाटक करू नका. इथला स्टाफ फोडून काय करायचंय तुम्हाला? नाही आउटलेट टाकायचंय? नाही सर. बाहेर जाऊन चहाची टपरी टाका. नाही सर, हे नाही करणार सर. यू आर फायर्ड. ओ नो सर. गेट आउट. ओके गेट आउट. गेट आउट. काय साहेबांनी गुड नाईट साहेबांनी. गो बॅक टू वर्क. येस सर. यस सर. थँक्यू सर. सर एक रिक्वेस्ट होती सर. काय? ती आपलं चहाचं भांड बिघडलंय, ती जरा नवीन बसवून मिळेल का? जरा चांगला चहा येत नाही त्याच्यातनं. ओके करू. परफॉर्मन्समुळे आम्हाला जाम उजरा मिळाली. बघा तुमचं हे चहा पुराण आपल्या हास्यरसिकांना कसं वाटलंय निर्मितीताई? मला सगळ्यात कौतुक बनेचं करायचं एका गोष्टीसाठी. त्याचं एपिक टायमिंग होतं जेव्हा तो त्याच्या जवळ गेला आणि त्याला म्हणाला आज पहिल्यांदा मर्द पाहिला. एक वाक्य होतं फक्त तुला, पण काय टायमिंग होतं त्याचं. अप्रतिम टायमिंग होतं आणि खूप मजा आली. मी तुमच्या चहा पुराणासाठी 2 ओळी. सकाळची सुरुवात फक्कड करण्यासाठी हवा एक कडक चहा, आणि आठवड्याची सुरुवात फक्कड करण्यासाठी न चुकता हास्य जत्रा पहा. सई आता शब्द दिलाच आहे, मला तर वापरते. फक्कड परफॉर्मन्स होता. या प्रहसनाचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येकाकडे एक एक बॉल येतो आणि तुम्ही बॅट घेऊन सज्ज असता आणि तुमचा टर्न आला की तुम्ही काहीतरी चौकार किंवा षटकार मारताच. तसंच आज सगळ्यांनी केलं. बट आय थिंक सावत्या यू स्टोल द शो. फारच मस्त ठहराववाला परफॉर्मन्स केलास आणि तेही समीर दादा समोर असताना, त्याच्यामुळे ते बघायला खूप मजा आली. तूच करू जाण्या हे सगळे प्रकार, म्हणजे वेगळे केस करणं, वेगळ्या मिशा करणं. वी लव्ह यू समीर दादा. मजा आली.
मंडळी, खरेदी हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आणि जेव्हा या खरेदीला विनोदाचा तडका लागतो तेव्हा काय होतं बघूया पुढील प्रहसनातून. जे घेऊन मंचावर येत आहेत, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, रत्नागिरीचे रत्न प्रथमेश शिवलकर, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम आणि ज्येष्ठ विनोदी अभिनेते प्राध्यापक दिलीप घारे सर. ते खिडकी कशाला बंद करते? केवढा गारवारा येतोय हा? कानात बिनात घुसला, तुम्हाला सर्दी बिर्दी झाली मग म्हणून बंद करते. सर्दी तुझ्या बापाला होईल. अरे आपल्याला नाही सर्दी होत. भल्या पहाटे उठून थंड पाण्याने दररोज आंघोळ करतो मी, माहित नाही का तुला? बया मामा, तुम्ही अजून थंड पाण्याने आंघोळ करता का? अहो, अंग आखडून जाईल मामा. कसा म्हाताऱ्या माणसानं असा गरम पाण्यानं शेक घेतला पाहिजे. वय झालंय मामा तुमचं. वय? मग माझं वय झालं नाही तर काय? म्हातारा झालो की मी. मग ए भाऊ, काय वय असेल माझं? तुमचं वय असेल की 80-82. दातच पाडीन. 82 वाटतो रे मी. आता 78 तर वय आहेच ना. काय चुकीचं सांगितलंय? जवळपासच सांगितलंय. मामा म्हणजे मामा. ए नमे, अगं शरीरानं वाटत असेल मी म्हातारा, पण मनाने 24चा आहे मी. आता जर मनात आणलं ना मी, आता तटकन उठून उडी मारून तिकडे बर्थवर बसू का मी? मामा म्हणजे मामा आहेत बरं का. एक काम करा तुम्ही, तरी पण ना तुम्ही लई करू नका तुम्ही जास्त. हे घ्या, हे कानटोपी घाला जरा. वा 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 वा. कानटोपी नाही, मी कानटोपी नाही घालणार मी. माझ्या जवळ ठेवतो मी. तू वय झालं म्हणून द्यायली का मला? मी तरणा बांडे मी अजून. बरं राहिलं ठेशन आलं वाटतं. ठेशन ठेशन आलं. चॉय 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 गरम चॉय गरम चॉय 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 गरम चॉय गरम बांगुड्या घ्या, आरस घ्या, किल्पा घ्या, गोल 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 बांगुड्या घ्या. सुंदर सुंदर दिसायला आरस घ्या, किल्पा घ्या, बांगुड्या घ्या, गोल 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 बांगुड्या घ्या, किल्पा घ्या. हे किल्पा घ्या ना बाबा, मस्त आहे ती. सुंदर दिसायला आरस घ्या का? हा दादा, काय पैक कशाचे? हे बांगुड्या घेतल्या ना तुम्ही? तुम्हीच म्हणले ना बांगुड्या घ्या, किल्पा घ्या. एकाच घ्या कुठं म्हणले तुम्ही? नाही नाही, तसं नाही. म्हणजे ती पद्धत आहे ना, बांगुड्या घ्या असं म्हणलं तर की पैसे घेऊनच पद्धतीमुळे म्हणलं विकत घ्यावं लागतं. विकत घ्यायला लागतंय. गंमत करतात मामा आमच्या विनोदी. बघ काही घ्यायचं असलं घ्यायचंय. मी ना कंगवा विसरले. कंगवा घ्यायचं होते, कंगवा विसरले. आहेत का कंगवा तुमच्याकडे? हाय की कंगवा? दाखवा ना जरा. हे घ्या ना, हे जांबार. हे बघा क्वालिटी बघा त्याची, एक ना कलर बघा, म्हणजे व्हरायटी. हे बघा, हे खिशात ठेवायचं. काय कलर आहे जालिम. हे पुढच्या खिशात ठेवायचं. एक नंबर क्वालिटी बघा तुम्ही. केस वाढत नाही ना यांनी? नाही ना. कंगवा आहे ना भाई, नवरा आहे का केस वाढायला? काय दादा तुम्ही जोगा नेता. आपलं तुम्ही घेऊ का? काय घेऊ का? अगं कंगवा आहे ते, काय नवरा आहे का एवढा विचार करायला? काय चाललंय तुमचं दोघांचं? बरं, हे कितीला दिलं? फक्त 50 रुपये. 50 रुपये. अरे काय सोन्या चांदीचं का काय? नाही. अहो मामा असतील तेवढे, तुम्ही काय त्यांना देते 50. अगं नाही नाही, अगं असले कंगवे आपल्याकडे 10 रुपयाला मिळतात. काळूबाईच्या जत्रेत. काळूबाईच्या जत्रेत? आठवत नाही का मामा? तुम्ही अजून पण जाता काळूबाईच्या जत्रेला? बया, काळूबाईच्या जत्रेचं नाव काढलं, अंगावर काटाला बघा. बर का दादा, आमच्या इकडची काळूबाईची जत्रा म्हणजे लय भारी असती. लय भारी मजा येते. म्हणजे काय ना, काळूबाईच्या जत्रेत आहे ना, आम्ही असं मामा घेऊन जायचे आम्हाला. पप्प्या, मी, बबन्या, पिंकी, आम्ही 4 मामांबरोबर. आणि आमच्यात भांडणं कशावरनं? मामाच्या खांद्यावर कोण बसणार. मी एका अंगून मामाच्या खांद्यावर, एका अंगून बबन्या मामाच्या खांद्यावर. आणि बबन्या काय करायचं माहितीये का? ते भोकाड असतं का, भोकाड भोकाड, ते वाजवायचा. मजा यायची. म्हणजे काय करायचं, ते भोकाड वाजवायचं, मामाच्या कांड्या बसायच्या.
मी बाबण्याला ऐकून हाणं बाबण्या मला ऐकून हाणं आणि मधल्या मध्ये मामाचं पार भजान होऊन जायचं खोडील होते लय मजा यायची. पण आता मामाचं जरा वय झालंय ना त्याच्यामुळे ती आता नाही असं घेऊन जाऊ शकत. वय झालं काय लावलं का नाही का हा, अजून बी तुला इकडं आणि पाप्याला इकडे घेऊन तर पळू शकतो मी. हा. होय. काय वय असेल माझं 80-82 तरी असेल. दातच तोडील. या कंगव्याला जेवढे दात आहेत ना तेवढे तुझ्या मध्ये राहणार नाही त्याची व्यवस्था करीन. वय विचारलं म्हणून मी सांगितलं. गंमत आवडत नाही वयाबद्दल बोललेलं. तुला घेऊन जातो काळूबाईच्या जत्रेला तिथं पोत भर कंगवे घेऊन टाक ना. काय पोत मिळाला तरी बस आहे. नाही पोतभर कंगवे तिकडेच घेऊन टाक. याचे कंगवे नको आपल्याला. नाही याचे कंगवे 80 आहे माझं वय. घेऊन टाक तुझे कंगवे. ऐका ना असं काही करता. हे बघा जाऊ द्या कंगवे जाऊ द्या. आरसू तरी घ्या. आरसू म्हणजे दाखवा ना कलरफुल. हे बघा ना. नाही हे तुम्ही निळा दाखवा जरा निळा. हे नका घेऊ तुम्ही. हे घ्या. एकदा का नाही ह्या आरशात बघितलं नाही उलट कलर बघत होते. हा डिझाईन म्हणजे एक नंबर. तुम्ही त्या आरशात बघितलं का नाही सेम हिरोईन दीपिका पादुकोण. आणि मी बघितलं तर मी दिसन का पादुकोण सारखा. तुम्ही बरं ऐका ना मामा बायजाच्या पोरीसाठी घेऊ का अजून एक अजून एक द्या. किती 2-3 एक पाहिजे फक्त. काय बायजाकडे कुठे जाते आता. बायजा कुठे राहते तिकडे आता. मग कुठे राहते आली इकडे माहेराला. काय आला तिच्या पोरण ते दोघं इकडेच राहतात माहेरला. म्हणजे तुला तुला माहितच नाही का. मला कसं माहिती अगं नवऱ्यानं लय त्रास दिला तिला. आली माहेरला घेऊन पोरांना घेऊन. सुभाने पण लय नीट जातीचा. नाही फुटलं ना ते. नाही सॉरी अहो पण त्या बायजाचं नशीब फुटलं ना. मला सांगितलं नाही मामा तुम्ही बायजाबद्दल. अहो बिचारी लय चांगली बाई आहे हो. नवरा प्याताड आहे तिचा. दादा ऐकलं का दारू पिऊ नका बरं का. मी नाही पित. तेच सांगते सोडा दारू. दारू वाईट. दारू माणसाचं पर आयुष्य बरोबर सोडायला प्यायला लागेल ना. मी पितच नाही. असं काय नाही पित. मला माहित नव्हतं मामा बाईच्याबद्दल. मला आधी सांगितलं असतं. ऐक ना मी केलं असतं तिला. हे नाहीत पेनारातले वाटत नाहीत. हे असल्या सटर फटर गोष्टी ऐकून कम्युनर काय आणि शौक काय करणार. नाही काहीच नाही. बरं हे बघ काहीतरी घे ना. नाही खरं मामा अगदी बरोबर बोललाय तुम्ही. बरं मला एक सांगा काय तुमच्याकडे असं भारी असं काही आहे का. भारी पाहिजे का तुमच्यासाठी एक नंबर. आत्ता देतो. 1 मिनिट थांबा. हे घ्या पंखा. गार 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 वारा येतोय. भारी गार गार एक नंबर. चांगलंय हो. मग बया गरमीच्या दिवसात लय भारी हो. असं काय करता 2 घ्या तुम्ही. लय गार गार वाटत नमे. काय हो मामा याच्याकडे बघून मला काय आठवलं असं सांग बरं. काय आठवलं. आपल्या गावाकडचं ते गावाचं शेत आठवलं का. नाही म्हणून घ्या तुम्ही. मामा तुम्ही अशा एक आठवणी काढी माझा भरूर भरून येतो. लय भारी मजा करायचं बरं का दादा आम्ही शेतात. तुम्हाला सांगतो मी बरं का भाऊ. हो भाऊ अरे आमच्या गावाकडे आम्ही जायचो ना. आमच्या सगळ्या पोरांना घेऊन जायचो मी. पोरांना घेऊन जायचो हिरीमध्ये पोवायला. आणि पोहणं झालं की त्या मचानीवर येऊन बसवायचं सगळ्यांना. हा मचानीवर बसलं की पोरांना म्हणायचो ते बंद करा. हा नाही बंद करा नाही हो. बंद करा नाही. काय सांगायचो. हा पोरांना म्हणायचो खाली उतरायचं नाही मचानीच्या. उतरल ऐकर उतरल बॅटरी मध्ये बोल नका. बॅटरी उतरल ते बंद करा. डेमो एकच आहे ना दुसरं दाखवत आहे ना. असं काय ऐकत मामा काय मच्छाने येऊन सगळ्यांना सांगायचो साप असतो इचुकाटा असतो कोला लांडगा रानडुक्कर असत खाली उतरायचं नाही. पण पोरच ते ऐकत आहेत का. नमी तुझी गंमत सांग का बर का. बर का हिचं एकदा या सगळ्या पोरांना घेऊन मी मचानीवर बसलो. मचानीवर बसलो म्हणलं उतरू नका. आणि ही नेमकी नजर चुकून खाली उतरली. मचानीच्या खाली उतरली. मचानीच्या खाली उतरली. मी थोड्या वेळाने असं उघडून बघितले डोळे. समोर रानडुक्कर. बाबा 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 तिकडे रानडुक्कर इकडे आमची नमी. म्हणलं काय करावं म्हणजे पोरगी जाती आता. घेतला
मारला टॉर्च. पंखा फेकला तुम्ही. हा पंखा नाही टॉर्च फेकला. पंखा फेकला तुम्ही. टॉर्च फेकला. हो काय टॉर्च फेकला आणि त्याचा लाईट त्या डुकराच्या रानडुकराच्या डोळ्यात गेला. बाव चढलं ते गेलं ना पळून. वाचली पोरगी. वाचलं नुकसान झाले त्याचं. नुकसान नाही पोरगी वाचली ना पण पंख्याचं नुकसान झालंय. अरे पंख्याचं नुकसान पंख्याने काय होतंय त्याच्यातून नुसता गार वारा येतो. तिथं जर पंखा असता त्या डुकरानं ती हवा बी खाल्ली असती माझी पोरगी बी खाल्ली असती. आता काय खायचं त्याच्यात काहीच राहिले नाही. तुम्ही तोडलाय पंखा. अहो नाही कुणाचा आहे सॉरी दादा सॉरी. आहे का तुम्ही तुमच्या हाताने तोडलं इकडे तुम्ही बंद. तुमचं आहे का हे? मग अरे 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 ती माझ्या त्या नादानं नाद काही लक्षात झालंय माझे. तुमचं आहे मग घ्यायचा का घ्यायचा तो पंखा घ्यायचा. नाही नाही नको पंखा आपल्याला. का नाही नको. अगं आपल्या शेतावरचं गार कसलं वारा असतं गार तिकडे घेऊन जातो तुला. तुम्ही या आमच्या शेतावर एकदा. काय भारी वारा असतं आमच्या शेतात. कसला वारा काय चाललंय नुसतं स्टोऱ्या चालत घ्यायचं काहीच नाही त्याला. मी येतो. अहो मला घ्यायचं होतं मामा. घ्यायचं तिला काहीतरी घ्यायचं. मग घ्या ना तुम्ही. किल्पा आहेत का तुमच्याकडे? किल्पा म्हणजे एक नंबर किल्पा. मी बघू का जरा. हे बघा की डिझाईन बघा तुम्ही. कलरफुल व्हरायटी पाहिजे तेवढ्या. भाऊ कुठले आहेत तुम्ही? मी गोळेवाडीचा आहे. गोळेवाडी. हा गोळेवाडी. तुटणार नाही ना? तुटणार नाही ना? अरे अजिबात तुटणार नाही. फिक्स आहे बघा. ते शंकरोबाचं मंदिर आहे ते. तुम्हाला कसं माहित? अरे कसं माहित म्हणजे मागच्या अंगाला नदी आहे ना. नदी म्हणजे रोज सकाळी जाऊन आंघोळ करतोय. नित्य पाणी खालचं तळ दिसते. अगं नमा आपल्या विलास मामाच्या गावचे गोळेवाडीचे. विलास मामा गोळेवाडीचा आहे नाही का? विलास मामा. अयो दादा तुमच्या पाया पडला पाहिजे तुम्ही. अहो विलास मामाच्या गावचे तुम्ही. आमचा विलास मामा लय भारी होता. सायकल लिमलेटच्या गोळ्या आम्हाला वाटायचा पोरांना. आम्ही पोरं फिरायचं त्याच्या माग. ऐका ना मामा आपण काय करू येता येता ना विलास मामाच्या इकडे जाऊन येऊ. विलास मामाकडे कुठे जाती बाई आता? वर जाती काय? म्हणजे काय गेला ना वर त्यो. गेला त्यो बघितलं का? काय हिचा मामा गेला आणि हिलाच माहित नाही. मला पण माहित नाही. अरे तुम्ही गोळेवाडीचे आहेत ना? हा ना पण मामा गेला विलास मामा गेला. आमचा गेला विलास मामा. आमचा विलास मामा कुठं चालले? तुम्ही काय घेतच नाही नुसत्या स्टोऱ्या चालत. मी तरी काय करू. माझं स्टेशन बी गेलंय ना. ओ मामा ते कानातला मळ काढायचा आहे का? अरे हाय की नाही. हे घ्या की. कितीला आहे? 20 रुपये. 20 रुपये सुटे. हा सुटे आहेत की. हे घ्या. वा ओ भाऊ काय घेतलं? हे मळ काढायचं कानातला. ते हे कानात टाकणार का? हा. अबाव संपलं मग सगळं. आमचा इलाज असाच गेला ना. कसं गेला? मी असं रेल्वेमध्ये हे असलं ऐकणार आहे याच्याकडून घेतलं. ते कान खाजवत होता म्हणून मध्ये घातलं. गोड वाटलं मध्ये घातलं. आता सुरुवातीला गोडच वाटतं ना. गोड वाटलं म्हणून कोंबलं मध्ये. अजून गोड वाटायला लागलं. अजून गोड वाटायला म्हणून अजून कोंबलं. गेलं पडद्या पसतो थेट. आता पडदाच त्यो पडदा ते फाटला ना टारकन. गेला मेंदू पसतो. गेला ना मामा गेला ना विलास. बघा भाऊ बघा घ्यायचं असलं. काय झालं? नको मला हे 20 रुपये वापस द्या माझे. 20 रुपये मला नका बाबा. काय झालं तर इलास मामा गेला. अरे कसं राहील काय येडायचं तू. अरे हे कान साफ करण्यासाठीच आहे ना. हे एवढंच आहे ना. म्हणजे इकडे काही साबण अडकलंय पाणी अडकलंय म्हणून असं करायसाठी असतंय. एवढं आहे का आज जाऊन मेंदू फुटायला. एवढंच आहे ना हे. कळत कसं नाही तुम्हाला? नाही तरी पण नका माझे 20 रुपये द्या मला. घे बाबा तुझे 20 रुपये. विलास मामा गेला विलास मामा गेला. काय विलास मामा गेला? काय हो दादा तुमच्या गावचे आहेत आणि तुम्ही असं बोलत का हो? मला एक फोन करून सांगितलं असतं तर विलास मामाचं शेवटचं दर्शन नसतं का घेत. विलास मामा कोण विलास मामा? विलास मामा माहीतच नाही तुझा विलास मामा. मला माहित असतं तर एक नाही 100 फोन केले असते तुला. माहीतच नाही विलास मामा. कोण मेलाय कसा मेलाय काय करू कुणाला सांगू? ओ भाऊ ओ भाऊ का म्हणू का चिडचिड चिडचिड करायला लागलो. नाही तर काय काय नाही नुसत्या स्टोऱ्या चालल्या. स्टोऱ्या चालल्या. स्टेशन गेला आता 4 सीजन पुढे जायला लागेल मला. अरे
अरे चिडचिड करू नका. अरे धंदा करणार आहे तुम्ही. धंदा करणाऱ्या माणसानं डोक्यावर साखर आणि तोंडात बर्फ ठेवला पाहिजे. तू तुझ्या नाकात बोळ आणि तोंडात तुळशी पात्र ठेव. अरे तू सांगते ते जायला तू तुझी कवटी फुटून त्याचा वाजेपर्यंत मी तर मरतच नाही रे. अरे माझी कवटी तू थेरड्यात जगायला तर पाहिजे ना. तू मर ना मग. तू मर ना. तू मरणार. तू ओळखतच नाही. तू कवटी फुटून मरशील. तू मरणार. तू अगं बाई अहो तुम्ही कशाला एवढं बारक्या जीव नका काढू. किती वेळा सांगितलं तुला? हा नियम माहित नाही? रेल्वे मध्ये असं विकायला बंदी आहे माहित नाही? सॉरी सॉरी बिरी काय नाही. चल चूक झाली. 1500ची पावती फाड. चल 1500 नाही साहेब माझ्याकडे. 2 दिवस आत टाकतो. चल साहेब असं कसं आत टाकीत? असं कसं आत टाकीत? आत टाकता म्हणजे अहो मामा तुम्हाला माहित नाही, हे असे विक्रेते आहेत ना इकडे येतात दुकान लावतात, बंदी आहे त्याला. ह्यांना 2 दिवस आत टाकलं ना बरोबर अक्कल येते. नाही 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 अहो साहेब असं करू नका. ते विक्रेते फिक्रेते काही नाही. आमचे नातेवाईक आहेत. ते आमचे नातेवाईक आहेत दूरचे. विलास आहे आमचा त्यो. विलास मामा आहे. मामा आहे आपला विलास मामा. मामा विलास विलास मामा जिवंत जिवंत विलास मामा. जिवंत जिवंत काय येडा वाटलो काय? हा विलास मामा आहे. आणि हे सगळं कुठे घेऊन चाललं तुम्ही? तुम्हाला ते आमचं सामान हिच आहे ना. गावाकडे घेऊन चाललो. गावाकडे आमचं सामान आहे ते. हे विक्रेते फिक्रेते काही नाही. अहो हे बघा साहेब आमचा लय मोठा गोतावळा आहे. हे आमचे नातेवाईक आहेत. मी असं गावाकडे चाललोय. 15 नातवंड आहेत मला. आता गावाकडे गेलं की सगळे गोळा होतं लाटांबर. आणि काय आणलं आजोबा हे द्यायचं काढून त्यांना एक. होय ना मग सगळ्यांना असं वाटी तुम्ही 15 नातवंड आहेत. माझ्या याच्याहून अंदाज येत नाही लोकांना वय काय वय काय असेल माझं. 80-82 असेल की. तुम्हाला एक तर तुम्ही साहेब आहे आणि तुम्ही सरकारी आहेत म्हणून हळूहळू मारी. पण मारीन नक्की. गंमत करीत नाही नाही गंमत केली. साहेब हे खरंच आमचे नातेवाईक आहे. पावती पिती फाडू नका. जा सांभाळून घ्या. बसा ना तिथे. असं पसरवू नका हे वस्तू तुमच्या. घेऊन जायचंय नातवंड. असं पसवायचं नाही. हे तुटलेलं फेटलेलं गोळा कर सगळं. या साहेब गेले का? निघा गेले आता टाकलं असतं जेल. काय कमी आहे का? जेलची हवा खाणं म्हणजे काय खायचं काम आहे का? काय करताय साहेब? हे माझ्याकडून गिफ्ट ठेवतो. नाही नको प्लीज. नाही असं नका. पैसे घेणार असतात तू देतो. नाही पैसे कसं तुमच्याकडनं घेणार? प्लीज साहेब तुम्ही काय लयच आग्रह करता. बरं घेतो धन्यवाद. काय माणसं असतात नाते. ये मा इकडे मामा. अरे पैसे नका. ऐका ना तुम्ही प्लीज. पैसे नका देऊ मला. ऐका जरा. ते ऐकायचे नाही मी तुमचं ऐकलं का नाही? तुमची प्रेमाची भेट घेतली की नाही मी? मग ही आमच्याकडून तुम्हाला प्रेमाची गिफ्ट. आमची आठवण. थँक्यू. गेलं काय बाया. चांगला मिळाला. तसा एकच घेतला म्हणायचा. मामा लाईट पेट. खरं सांगू का? तुम्ही ना मला 35ची दिसताय हो. काय 35? चल येडा वाटतो मी तुला. येडा वाटतो. अरे 78 आहे ना मी. कितीच आहे रे भाऊ? ओ दादा ते कितीच आहे मी? तुम्ही आहेत की असं म्हणजे 78-80 मधल्या असं वाटतंय. अरे 78 कुठे 80 कुठे? दात तोडीन. वा मी सांगते खारे सर तुम्हाला, तुम्ही ऐन 25शीतलेच दिसता. अतिशय जिंदादिल परफॉर्मन्स. वा एकदा जोरदार टाळ्या. गोड परफॉर्मन्स आणि व्हेरी नॅचरल. बघूया हा सर असे काय म्हणतात निर्मितीताई. नमस्कार हरे सर. खूप वर्षांनी भेटलोय आपण. आत्ता तू जे म्हणालीस की ते 25शीतले दिसत आहेत, त्यांच्या 25शीतले परफॉर्मन्सेस आम्ही बघितलेले आहेत. काय करायचे ते म्हणजे ते तर
तसं बघायला गेलं तर ते विनोदाचे कुलगुरूच आहेत अरे सर. आणि आज आत्ता इथे जे तुम्ही आम्हाला विनोदाचे धडे दिलेत ते अप्रतिम. खूप मज्जा आली. अरुण, तू कुठून कसा आवाज काढतोस मला माहिती नाही, पण तो अख्ख्या महाराष्ट्राला खूप आवडतो. तसा आवाज कोणीही काढू शकत नाही, कोणीही नाही, प्रयत्न करून सुद्धा. खूप मजा आली मला. उबदार परफॉर्मन्स होता. खूप ऊब मिळाली तुमच्या परफॉर्मन्सने. आणि नमा, मला असं वाटतं की तुझं कौतुक आम्ही नेहमीच करत असतो, पण मला असं वाटतं की या प्रहसनात या मंचाच्या सगळ्यात 2 यंग मुलांनी बाजी मारलेली आहे आणि आम्हाला खूप ऊब दिलीत, खूप लहानपणीच्या आठवणी दिल्यात, कुठे कुठे घेऊन गेलात, मध्येच फिरायला घेऊन गेलात तुमच्याबरोबर आणि खूप आनंद दिलात. त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला अत्यंत आवडली संकल्पना आणि ही संकल्पना साकार करायला जे 2 रत्न चूज केली ती पण लाजवाब होती. फार मजा आली. धन्यवाद. आणि मंडळी, याच बरोबर आजच्या भागात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही मात्र लक्षात ठेवा, आता तुमचा आठवडा होणार आहे हसरा, कारण तुमच्या भेटीला येणार आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.